साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ तत्सत्। ॐ तत्सत्। तत्सत्। शान्ति शान्ति शान्तिः। उपासनेनंतरच्या या आता स्त्री पात्र विरहित संगीत विरहित तुफान विनोदी एकपात्री प्रयोगात मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। गोष्टी ऐकायला आपल्याला सगळ्यांना आवडतं, मला आवडतं, सगळ्यांना वाटतं लहानपणी आवडतं, मोठी माणसं झाली की लहानपण विसरतात। खरं म्हणजे त्यामध्ये आयुष्यातला खूप मोठा आनंद पण गमावतात। मला अशी आशा आहे की तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडणं शिल्लक असेल अजून मनात नसलं तर ते लहानपण पुन्हा येऊ दे। इंग्लिश मध्ये जे चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक असे शब्द आहेत, इथे मी बोट दाखवतोय चाइल्ड लाईक, बाल सुलभ। आवडतं गोष्टी ऐकायला। उलट अनेकदा फार अवघड मुद्दे उगाच चौकोनी गंभीर शब्दात आपली परिभाषा आता ज्याची डिक्शनरी तयार होणारच आहे लवकरच, ती म्हणजे एरंडेल प्याल्यासारखं तोंड करून कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की असं करून अविनाश धर्माधिकारीच्या श्रद्धांजली सभेला आल्यासारखं करून असं केलं तर ते मुद्दे नाही पोहोचत मनापर्यंत, अंतःकरणापर्यंत। पण गोष्टी मला आवडतात लहानपणापासून। ऐकत वाचत आणि जमेल तशा सांगत गेलो तसं मला जाणवलं की आपल्या देशातल्या विशेषतः जुन्या गोष्टी, पुराण कथा, लोककथा, मिथ्य कथा कमी अधिक प्रमाणामध्ये एकाच तऱ्हेने सुरू होतात। पहिलं तर वाक्य ते एका गोष्टीची 2 रुपये येतात। एक आटपाट नगरी होती, तिथे एक राजा राज्य करत होता। फार तर फार या ओळीचं दुसरं स्वरूप येईल ते म्हणजे पुणे एकेकाळी काशी नगरी येथे राजा राज्य करीत असताना काय झालं। मी तुमच्याशी बोलायला सुरुवात करतोय तो अशीच एक गोष्ट सांगून की ज्याचं पहिलं वाक्य हे स्टँडर्ड कुठल्याही दोनातलं एक असू शकतं। एक आटपाट नगरी होती, तिथे एक राजा राज्य करत होता। किंवा पुणे एकेकाळी काशी नगरी येथे अमुक अमुक राजा राज्य करीत असताना एकदा काय झाले,
आपल्या देशातल्या प्राचीन काळापासून चालू असलेल्या गोष्टींना इथून पुढे दोन वाटा फुटतात. एक वाट असते, कोणी एकेकाळी काशी नगरी येथे एक राजा राज्य करत होता, एक आटपाट नगरी होती तिथे एक राजा राज्य करीत होता. एकदा काय झाले, राज्यात दुष्काळ पडला. मला लहानपणापासून गोष्टी ऐकताना मनामध्ये पडत आलेला आहे प्रश्न की आमच्या देशाच्या जुन्या कथांमध्ये बघावं तेव्हा एकदा काय झाले, दुष्काळ पडला. राज्यात दुष्काळ कसं काय पडतो? एकदा काय झाले, राज्यात दुष्काळ पडला. का पडतो? आम्ही ज्या देशाला सुजलाम सुफलाम म्हणतो, ज्या देशाची भारत माता म्हणून पूजा करतो, ज्या देशाच्या निसर्गापासून ते प्राचीन काळ ते आधुनिक काळाच्या वैभव संपन्न इतिहासाने प्रेरणा घेतो, आताच्या जीवनामध्ये जगायचं म्हणतो, पण गोष्टी काढून पाहाव्यात तर एकदा काय झाले, राज्यात दुष्काळ पडला. आमच्या गोष्टी एका स्टँडर्ड रस्त्यावरून पुढे सरकत असतात की दुष्काळ पडल्यावर काय करायचं, बहुधा यज्ञ करायचा, त्यातून एक देवता प्रकट होणार, ती देवता पाऊस पाडणार, आपण करायचं काहीच नाही. आणि मला प्रश्न पडत आलेला आहे की का पडतो आमच्या एकदा काय झाले, राज्यात दुष्काळ पडला, का नाही आम्ही मानवी प्रयत्नांनी दुष्काळ दूर करत, का नाही पाणी अडवा पाणी जिरवा करत, का नाही बंधारे बांधत, का नाही झाडं लावत. आमच्या श्रमातून मग ईश्वर प्रकट होणारच आहे ना, तो दिलच ना आशीर्वाद. यज्ञ या संस्थेमध्ये खरा अर्थ फार मोठा आहे. जगणं हा यज्ञ, आत घेतलेला सोडलेला प्रत्येक श्वास हा यज्ञ आहे. जगण्याचा जो यज्ञ चालू आहे त्याचा यज्ञपणा मनामध्ये ठसठसीत रुतावा म्हणून ती यज्ञ नावाची संस्था आहे, ते सिंबल आहे, ते कर्मकांड आहे, ते अंतःकरणातला यज्ञ खरा यज्ञ, मानवी कष्टांचा प्रयत्नांचा यज्ञ हा खरा यज्ञ. पण आपण तज्ञ बनलो, शतकानुशतकांमध्ये आपण तज्ञ बनलेलो, कर्मामागचा अर्थ हरवायचा आणि फक्त कर्मकांड शिल्लक ठेवायचं, यामध्ये आपण तज्ञ बनलेलो. त्यामुळे एक राजा राज्य करीत होता, एकदा काय झाले, राज्यात दुष्काळ पडला. देवाने यज्ञ केला, यज्ञातून देवता प्रकट झाली. आमची देवता पण लाच खाऊ, तिला अशी लाच दिली की ती तशी येते आणि मग म्हणणार मग राज्यावर दुष्काळ पुन्हा एकदा पाऊस पडणार. पण मी आज तुमच्याशी बोलायला सुरुवात करतोय ती गोष्ट या मार्गावरची नाहीये, ती गोष्ट दुसऱ्या मार्गावरची. एक होता राजा, एक होती राणी. राजा चांगला होता, राणी चांगली होती, प्रजाजन सुखात होते, सगळं काही छान चालू होतं. पण राजाला एक दुःख होतं, ते म्हणजे त्या राजाला डायरेक्ट चार चौघात स्वतःच म्हणून सांगता येईल असं मूल नव्हतं. आपल्या देशातली पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार ते राजवैद्यांनी नाडीबिडी तपासून सांगितलं की महाराज आपला अंतकाळ जवळ आलेला आहे, महाराजांचं दुःख की वारच नाही, आता राजा कोण होणार. भारत देशामधली प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे ती म्हणजे अशा वेळेला कोणती तरी लहान एक मूल सुणसुणीत हुशार तडफदार पाहून त्याला दत्तक घ्यायचं आणि लहानपणापासून त्याला ट्रेनिंग द्यायचं की तू पुढे राजा होणारस. फक्त ही दत्तकाची पद्धत एवढाच भारतीय परंपरेचा भाग नाही, दुसरा लफडं आहे ते म्हणजे जाती व्यवस्था. कि मग ते घराणं, ते जातपात, त्याचे पदर जुळावे लागतात. म्हणून शोधाशोध चालू झाला आणि त्या शोधांती दिसलं आणि आधीपासून माहिती पण होतं की या राजाचं जे घराणं आहे त्याची एक शाखा 1761 मध्ये पानिपतावर लढली. आपण म्हणतो मराठ्यांचा पराभव झाला. 14 जानेवारी 1761 या तारखेला झाला. लढाई हारली, युद्ध नाही. मराठे 10 वर्षात परत पोचलेच दिल्लीत आणि अहमदशाह अब्दालीला परत जावं लागलं. पानिपतच्या लढाईतला खरा विजेता आहे इंग्रज. पण मी इतिहास नाही सांगतोय. त्या लढाईमधनं जे काही सरदार किंवा मावळे परत आले त्यातली एक शाखा नाशिक जिल्ह्याच्या एका गावामध्ये जाऊन सेटल झाली होती. आणि राजाने शोध घेतल्यावर दिसलं की आपल्या घराण्याची एक शाखा आता शेतकरी घराणे, कसं बसं 2 वेळेचं खायला मिळते, फार श्रीमंत असं नाहीये, 4 खिल्लार घरामध्ये आहेत. दिवाळीच्या वेळेला एखादं नवीन कारभारणीला लुगडं, या शेतकऱ्याला धोतर जोडी आणि कच्ची बच्ची 3 पोरं होती त्यांच्यासाठी नवे कपडे दिवाळी पुरते घेता येतील, पण बाकी 2 वेळेचं कसं बसं खाता येईल, घरातली गुरं घेऊन चरायला जायचं, असं घर कसं बसं जगणारं, मेकिंग एंड्स मीट. राजाकडनं संदेश निघाला जिल्ह्याच्या कलेक्टरला की गावामध्ये जा आणि तो शेतकरी दादा आणि त्याची 3 मुले त्यांना घेऊन राजधानीच्या गावी या. तुम्ही त्या शेतकऱ्याचं चित्र डोळ्यासमोर नाही. एक दिवशी त्याच्या घरात कलेक्टरची गाडी, स्वातंत्र्यपूर्व काळातली सांगतोय गोष्ट, खरी आहे वाना तुमच्याही लक्षात आलं असेल, सत्य कथा आहे. डायरेक्ट दारामध्ये कलेक्टरची गाडी
आज देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी समाजाची समजूत आहे की कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा राजा. आपण लोकशाही देश आहोत. सामान्य नागरिक हा राजा आहे, कलेक्टर हा सेवक आहे. पण अजूनही तो त्याचा बंगला, त्याच्या बाहेरची लॉन, त्याला मिळणारी मोठी गाडी, तिच्यावर लाल किंवा अँबर कलरचा दिवा धस्स होता सामान्य माणसाला. प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामध्ये अंतर आहे, दरी आहे. ती आहे तोपर्यंत ते प्रशासन लोकाभिमुख नाही. हे चित्र आजही आहे. दुःखाची गोष्ट आहे. तर स्वातंत्र्यपूर्व काळात तर इंग्रजांचंच राज्य होतं. बहुसंख्य जिल्ह्यांचे कलेक्टर पण गोरेच होते आणि धस्स करणारी प्रतिमा होती की तो जिल्ह्याचा राजा असतो नाही, गावातला शेतकरी कसा बसा जगतो. डायरेक्ट त्याच्या दारात कलेक्टरचीच गाडीतनं उतरला कारकून, पण तो हुकूम सोडत म्हणला चला चला बिगी बिगी कलेक्टर साहेबांनी बोलवलंय. धस्स झाले ना. अजून काळ तोही की कलेक्टरनी बोलवले म्हणजे आपण काय चुकलं का काय. घरची बहुधा आई रडायला लागली, माझ्या पोरांनी काय केलं का, ओ त्याला धरून देऊ नका, तुरुंगात टाकणार आहे का. शेतकरी दादा विचार करतो की कलेक्टरला भेटायला द्यायचंय. आजही चित्र आहे की एखाद्या खेडेगावामध्ये तुम्ही कलेक्टर तर सोडाच, प्रांताधिकारी जे होणार तुम्ही खेडेगावामध्ये पहिल्यांदा जर गेले एखाद्या आणि आधीचं गावाला माहिती असलं तर त्या गावाचा उत्सव असतो. त्या दिवशी बैलगाड्या, सजवलेले फेटे, ढोल ताशाची पथकं, पुढे लेझिम, गुलाल उधळतात की आज आमच्या गावामध्ये सरकारी अधिकारी आला. मी याला देशाचं दुर्दैव चित्र म्हणतो. ते आजही आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तर काय असेल मग. पण म्हणजे त्या कलेक्टरला भेटायला जायचं तर जरा अंगावर जरा 4 बरे कपडे पाहिजे. तो त्या शेतकऱ्याला उधारी उसरवारी घ्यावे लागले आणि त्याच मोटारीमध्ये घालून 3 पोरं कलेक्टरच्या गावी गेली. कलेक्टर म्हणला मी नाही बोलवलेलं, राजानी बोलवले. तिथून डायरेक्ट राजाच्या गावी. मी ते गाव नंतर पाहिलेलं पण आहे. आज सुद्धा ते गाव नितांत सुंदर गाव आहे, विशाल रस्ते आहे. बरं यांना जायचं होतं ते राजधानीच्या गावी कुठेतरी नाही, डायरेक्ट राजवाड्यातच. आणि विषय माहिती नव्हता. ते एक शेतकरी मनात आणा की कसा बसा जगणारा, त्याच्या 3 पोरांना घेऊन, एक 12-13 वर्षाचा, दुसरा 9 वर्षाचा, तिसरा लहान, आणखी 6 वर्षाचा. आणि निरोप होता की त्यांना घेऊन बोलवले. त्याला केवढं धस्स झालं असेल. त्याला जायचं होतं कलेक्टर, त्याच्यानंतर गाडीत बसून प्रवास करून राजधानीच्या गावी, नुसतं नाही डायरेक्ट राजवाड्यातच. हे असा विशाल राजवाडा आहे. आपण बसलो त्यापेक्षा मोठ्या आकाराचं सभागृह, तो दरबार हॉल आहे. असे मोठे खांब, ते सोन्या चांदीने मडवलेले, हांड्या झुंबड लटकतायत, स्वच्छ दिमागदार, डोळे दिपून टाकतील असा प्रकाश त्याच्यामध्ये. पोचल्यानंतर कळलं की राजाला जे मूल नाहीये त्याच्यासाठी दत्तक घ्यायला त्या घराण्याचे पदर शोधून काही मुलांना बोलवलेलं आहे. मग ते राजाने एक पॅनेल नेमलेलं होतं. कारभारी, दिवाणजी, प्रधानजी, सेनापती आणि मुनीम. युपीएससी एमपीएससी इंटरव्ह्यू घ्यायला त्याचे 5 जण असतात. आणि अर्थातच चेअरपर्सन होत्या स्वतः महाराणी साहेब. की एकेका मुलाला समोर बोलवलं जाणार आहे आणि विचारले जाणार आहेत 4 प्रश्न की तपासून पाहायचंय त्याच्यातली क्षमता. विचारलं जाणार आहे त्याला. असं वेगवेगळे येत होते. ह्या शेतकऱ्याची जी 3 मुलं, त्यातला धाकटा मुलगा समोर आला, त्याला काही प्रश्न विचारणं चालू होते. तो पळूनच गेला समोरून. पळून असा पळून गेला समोरून. थोरला मुलगा आला, त्याला एक 4 प्रश्न विचारून झाले. हे पॅनेल आणि या महाराणी ज्या होत्या त्या एक समान प्रश्न मुलांना विचारत होत्या. तो समान प्रश्न होता, काय रे बाळ इथे कशाला आलास. काय रे बाळ इथे कशाला आलास. धाकटा मुलगा काय रे बाळ इथे कशाला आलास याचं उत्तर द्यायच्या आधीच पळून गेला समोर. थोरला मुलगा त्यांनी 4 प्रश्नांची उत्तरं दिली. मग या महाराणी साहेबांनी जेव्हा विचारलं काय रे बाळ इथे कशाला आला, तो खांदे उडून म्हणला कोण जणू. बा म्हणला म्हणून आलो. कोण जणू बा म्हणला म्हणून आलो. मला माहिती नाही कोण, मला काय माहिती कोण जणू, मला काय माहिती. बा म्हणला म्हणून आलो. वडील म्हणले म्हणून आलेलो मी त्यांच्या बरोबर. मधला मुलगा 9 वर्षाचा, त्याच्या अंगावर पण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं उधार उसनवारीने घेतलेले चुरगळलेले तंग तुमान आणि कुर्ता होता. तो समोर आला. हे पॅनेल आणि मग महाराणी साहेबांनी विचारलं त्याला की काय रे बाळ इथे कशाला आलास. त्या पोराने असा डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे छातीवर हात ठेवून उत्तर दिलं, राजा व्हायला आलो. आणि महाराणी आणि जे पॅनेल होतं त्यांनी याच मुलाला राजा म्हणून निवडलं. आपण मित्र आज या मुलाला ओळखतो बडोद्याचे सुप्रसिद्ध सयाजी महाराज गायकवाड म्हणून. राजा व्हायला आलो. आणि यांनी जीवनाच्या नजरेला नजर भिडवून एकदा उत्तर दिलं राजा व्हायला आलो. तो तर झालाच राजा. त्यांनी इतरांच्या मधला राजा सुद्धा ओळखला, ओळखायला मदत केली. आपली राज्य व्यवस्था तशी चालवली. भले भले जेव्हा इंग्रजांना आवाज टाकायला पिचकत होते तेव्हा सयाजी महाराज मुजरा करायला सुद्धा नाही म्हटले. दिल्लीला विशेष दरबार भरवला.
राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला शिफ्ट झाली आणि व्हायसरॉयनी कल्पना काढली की भारतातले सगळे संस्थानिकांनी यायच्या हातात नंग्या तलवारी घेऊन व्हायसरॉयच्या हत्तीच्या पुढे मागे चालायचं. व्हायसरॉय हत्तीवर बसणार. बाकीचे सगळे संस्थानिक मुजरे करत, लाळ घोटत, पाय चाटत पोचले. सयाजी महाराज म्हटले नाही येऊ शकत मी, मला ही कल्पना मंजूर नाहीये. त्यावर व्हायसरॉयने राग व्यक्त केला. आधी पत्र पाठवलं होतं व्हायसरॉयनी की आमच्या मनात अशाची कल्पना, यावर तुम्हाला काय वाटतं ते कळवा. सयाजी महाराजांनी कळवलं ही कल्पना नाही पसंत. तर व्हायसरॉयने राग व्यक्त केला. त्याला सयाजी महाराजांनी उत्तर दिलं की रागवायचं होतं तर विचारलं कशाला. तुमच्या पत्रातलं वाक्य आहे की यावर तुमचा अभिप्राय काय ते सांगा, आम्हाला पसंत नाही असं येऊन चाललं. मग होता व्हिक्टोरिया राणीचा जुबिली दरबार, तो तर लंडन मध्ये होता. संस्थानिकांनी जायचं आणि त्या व्हिक्टोरिया राणी समोर मुजरा करायचा. सयाजी महाराज लंडन मध्ये व्हिक्टोरिया राणीला मुजरा करायला नाही म्हटले. सयाजी महाराज म्हणले आम्ही फक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना मुजरा करतो, तुम्हाला करणार नाही. आणि त्या सयाजी महाराजांनी इथे लोकमान्य टिळकांना पण मदत केली. आजही ज्याचं नाव केसरी वाडा आहे, दुसरं नाव गायकवाड वाडा आहे, तो मूळ सयाजी महाराज गायकवाडांचा वाडा आहे. आणि लोकमान्य आणि त्यांचे सहकारी स्वातंत्र्यासाठी लढतायत तर त्यांनी तो वाडा दिला. कागदावर खरेदी व्यवहार दाखवला कारण तो इंग्रजांच्या डोळ्यावर येऊ नये, त्यांनी संस्थान खालसा करू नये म्हणून. पण तो होता प्रत्यक्षामध्ये लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य लढा लढण्यासाठी म्हणून दिलेला होता. पुढे आधी क्रांतिकारक आणि नंतर महान तत्वज्ञ बनलेले अरविंद घोष भारतामध्ये परतल्यानंतर प्रथम बडोद्याच्या दरबारात नोकरीला होते. आणि अर्थातच मित्र, आपल्या या भारत मातेचा एक महान सुपुत्र की जो असामान्य बुद्धिमत्तेचा होता, असामान्य चारित्र्याचा होता, असामान्य कर्तृत्वाचा होता. पण तुमच्या माझ्या देशाला असलेला जो शाप आहे त्या जाती व्यवस्थेनुसार त्याचा एकच अपराध होता, तो म्हणजे तो महार नावाच्या जातीत जन्माला आलेला होता. सयाजी महाराजांनी त्याला शिष्यवृत्ती दिली, विदेशात पाठवलं, पीएचडी केलं. त्याचा अर्थशास्त्रातलं पीएचडी आहे आणि अमेरिकेतला सुद्धा जो गुरु आहे त्या पीएचडीचा त्यांनी सलाम केलाय की हा माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा हुशार आहे. पण देशामध्ये परत आला तर त्याला नोकरी मिळाला, कारण शिकला म्हणून काय झालं, महारथी महारथ. सयाजी महाराजांनी दिली आपल्या दरबारात नोकरी वर्ग 1चा अधिकारी म्हणून. तर बडोद्यात राहायला जागा मिळेना, ती सयाजी महाराजांनी लक्ष घालून दिली. मिलिटरी अटॅची म्हणून बाबासाहेब आंबेडकर काम करत असत तर समोरचा शिपाई फाईल नीट आणून द्यायचा नाही, किंवा ऑफिसमध्ये प्यायला पाणी सुद्धा मागितलं तर यायचंच नाही चिकार वेळ. मग कोणतरी ऑफिसातल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांनी समजावून सांगितलं बाबासाहेबांना की तुला कळत नाही का, तू कशाला इतरांना अडचणीत आणतोयस, तुझा पाण्याचा पेला दुसरा घेऊन येत चाल. आणि दारावरचा शिपाई म्हणे तथाकथित उच्च वर्णीय होता, तर बाबासाहेबांनी जर फाईल मागवली दुसऱ्या ऑफिसमध्ये, हा आणायचा आणि अशी दारापासून फेकायचा टेबलवर. पण त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मधला महान भारतरत्न ओळखलं सयाजी महाराजांनी. पुढे जे घडलेले तो सगळा समाज सुधारणा आणि देशाच्या परिवर्तनाच्या चळवळीचा इतिहास आहे. योगी अरविंदांना आपले गुरु पण तिथेच भेटले, ते विसाजी भास्कर लेले बडोद्याच्या दरबारात होते. सयाजी महाराजांनी कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये चालना दिली. पण वयाच्या 9व्या वर्षी पहिल्यांदा एका या साध्या प्रश्नाला, काय रे बाळ इथे कशाला आलास, नजरेला नजर भिडून दिलेलं उत्तर आहे, राजा व्हायला आलो. जीवन मित्र आपल्यालाही प्रश्न विचारत असतात, काय रे बाळ इथे कशाला आलास. या काय रे बाळ इथे कशाला आलास या प्रश्नाला छटा अनेक आहे. काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणजे या सभागृहामध्ये कशाला आलास. नाही ते अटेंडन्स लागणार आहे, आलो नाही तर माझं डिपॉझिट जप्त होईल, यांच्या बोडक्यावर घातलेत नाही एवढे रुपये म्हणून आलो. काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणजे ज्याला कोणाला काय युपीएससी करायचंय, एमपीएससी करायचंय का काय, जे करिअर करायचंय कुठलं ते पण काय इथे पण काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणजे या शाळेत कशाला आलास, या कॉलेजमध्ये कशाला आलास, या संस्थेमध्ये कशाला आलास. काय रे बाळ इथे कशाला आलास या प्रश्नाला आणखी छटा आहे की अमुक साईड तू निवडलीस, का गेला आर्ट, सायन्स, कॉमर्सला का गेलास. ते सायन्सला गेल्यानंतर तुला पीसीबी, पीसीएम हवंय का हवंय, कारण की डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचंय का व्हायचंय, कारण की समाजाने कळत न कळत करिअर बुद्धिमत्तेची उतरंड रचली शिडी, ती कळत न कळत मलाही कळलेली आहे. आम्ही त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बसवलंय मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, म्हणून सायन्सला गेलं पाहिजे, म्हणून खूप मार्क मिळाले पाहिजेत. खूप मार्क 10वीला का मिळाले पाहिजेत, माणसाला मोजण्याची मोजपट्टी कोणती, मार्क. खूप मार्क 10वीला का मिळायला पाहिजे, कारण की त्याच्यावर तुमची ऍडमिशन आहे आर्ट, सायन्स, कॉमर्सची. रिझल्ट लागल्यानंतर वर्षामागून वर्ष जाहीर करतात कॉलेजामागून कॉलेज की आमची सायन्सची ऍडमिशन 93% क्लोज, कॉमर्सची ऍडमिशन 89% क्लोज. मग मुलांनी जायचं कुठे, आणि मला सायन्सला जायला हवंय. सायन्सला का, कारण 12वीला पीसीबी, पीसीएम किंवा दोन्ही द्विलक्षी ती महाराष्ट्र सरकारने सोय उपलब्ध ठेवली आहे ना, दोन्ही घेऊन ठेवा, जिथं खोटी लागेल तिथे लागेल, जास्ती रिक्स नको घ्यायला.
त्यामुळे PCMB आपण दोन्ही घेऊन नंतर अप्लाय करताना CET कोणती द्यायची ठरवू, पण एक शिडी रचण्यात आलेली आहे. आणि वर्षामागून वर्ष रिझल्ट लागले की प्रचलित शिक्षण पद्धती, परीक्षा पद्धती हे जाहीर होतं. 93 ला सायन्स क्लोज, 89% ला कॉमर्स क्लोज. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हवंय पहिल्यांदा आधी सायन्सला जायचं, कारण 12वीला PCB PCM त्यामध्ये 95, 96, 97, 97.5, 97.6666 बार एवढे मार्क मिळवायला पाहिजे. बरं, आता तेवढे मार्क मिळूनही भागत नाही, CET आहे, त्यावर तुमची ऍडमिशन ठरणार. पण मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते उत्तम करिअर, आणि 10वी 12वीला खूप उत्तम मार्क म्हणजेच काय ते उत्तम बुद्धिमत्ता. की कोणाला म्हणायचं बुद्धिमान आहे हा मुलगा मुलगी? 10वी 12वीला मार्क किती? आणि क्लासेस लाव, अमुक कर, तुला जेवढे टक्के जास्ती तेवढे, त्याच्यावरून तुझी जीवनाची सगळी पुढची दिशा ठरणार आहे. मग सायन्सला ऍडमिशन मिळाल्यानंतरही 12वी नंतर जर ते इंजिनिअरिंग मेडिकलची सुद्धा आपली आपली एक उतरंड आहे. मेडिकल सगळ्यांना MBBS हवं असतं, ते पण एक समजूत पुण्या मुंबईकडची कॉलेजेस चांगली. त्यामुळे CET नंतर जर मेरिटवर मिळत असेल तर मेरिटवर नाही मिळाली पेमेंट सीट मिळते का बघू, ते नाही मिळालं मॅनेजमेंट कोटा, ते नाही मिळालं मागल्या दारांनी बोडख्यावर यांच्या 50 लाख 75 लाख 1 कोटी रुपये घालून पण मिळतात का बघू, तेही नाही मिळालं तर काही करून पण मेडिकलला मला पुण्या मुंबईकडे फायनली जर नाही मिळालं तर मग बघूयात बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, बेळगाव, भिंगरीगाव बुद्रुक. पण MBBS ला प्रवेश मिळाला तरच माझं घोडं राजापूरच्या गंगेत नाही. एवढे सगळे प्रयत्न झाल्यावर जर फायनली कळलं की काही करून तुला MBBS ला नाही मिळतोय प्रवेश, मग विचार चालू होतो की मग आयुर्वेद, होमिओपॅथी, 12 निसर्गोपचार, योग आणि आहार, फिजिओथेरपी. तो गिरगाव चौपाटीवर सुद्धा पोपट घेऊन तेलवाला बसतो तो. डॉक्टर झालो तरच काय ते करते. आणि सेम इंजिनिअरिंग बद्दल आहे, आणि सेम इंजिनिअरिंगची सुद्धा एक शिडी आहे. मी ह्याला फार कडक शब्द वापरले, कडक आहे शब्द. तुमच्या माझ्या भारतीय मेंदूला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जाती व्यवस्था निर्माण करायची सवय लागली, हाडीमाशी खेळली, चातुर्वर्ण्य निर्माण करण्याची. त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आणि करिअर घडवण्यामध्ये सुद्धा ती अशी की वरचा कप्पा उच्चवर्णीय म्हणजे ही विशिष्ट मेडिकल इंजिनिअरिंग, ते जमलं नाही म्हणून दुसरं ते OBC. आणि सायन्सला ऍडमिशन मिळत नाही म्हणून कॉमर्सला जा. कॉमर्सला गेल्यावर पहिल्यांदा काय ट्राय कर, तुला 12वी नंतर काहीतरी प्रोफेशनल परीक्षा स्पेशल उदाहरणार्थ CA त्या देऊन पहा. क्लिअर झालास आनंद आर्टिकलशिप चालू कर, नाही झालास मान खाली करून BCom कर, आणि त्यानंतर काय LLB आहे, पोस्ट ग्रॅज्युएटची कर, MBAs आहेत. पण 10वीला तुम्हाला कॉमर्सला प्रवेश मिळवणे मार्क नसले तर आर्ट्स. मी आई वडील मंडळींच्याकडनं ऐकलेलं आहे की आर्ट्स म्हणजे गाळ, त्यांचीच मुलं मुली असतात आर्ट्सला. पण ते म्हणतात काय नाही, जरा मार्क कमी मिळाले ना म्हणून आर्ट्स. आता काय आर्ट्स म्हणजे गाळ? गाळ स्वतःच्याच मुला मुलीबद्दल म्हणतात गाळ. मला माझं लहानपण पुण्याच्या कसबा पेठेत गेलं. आम्ही दिवाळीचे दिवस आलो की एक खेळ खेळायचो, त्याचं नाव सोरठ. सोरठ म्हणजे असाच एक तिरका लाकडी पाट, आपल्या दिशेने तिरका असलेला. त्याला सगळ्या बाजूने अशी लाकडी पट्टी ठोकलेली असायची. उजव्या बाजूला एक बॉक्स तयार केलेली ज्यामध्ये गोट्या टाकायच्या. त्याला पिस्टन लावलेला आहे, आणि संपूर्ण त्या पाटावर खेळे ठोकून असा त्रिकोण, चौकोन, गोल असे तयार केलेले की ज्याला वरच्या बाजूनी एकच गोटी आतमध्ये एवढी शिल्लक दार, एवढं दार शिल्लक ठेवलेलं. इकडे गोट्या भरायच्या आणि पिस्टन ओढून सोडायच्या की त्या गोट्या अशा बोर्डवर उधळतात. की 10वी 12वीचे रिझल्ट लागले, कुठे ऍडमिशन मिळतेय, आणि सगळ्यात फायनली ज्यांना कुठेच मिळाली नाही त्या फायनली गोट्या खाली तळाशी परत येणाऱ्या म्हणजे कोणी सांगितलं रे बाबा की फक्त पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता, आणि त्या पुस्तकी अभ्यासामध्ये सुद्धा PCB PCM म्हणजे बुद्धिमत्ता, आणि त्या ऍक्च्युअली PCB PCM सुद्धा नाहीये. अप्लाइड सायन्स म्हणजे बुद्धिमत्ता. मेडिकल म्हणजे अप्लाइड सायन्स आहे, इंजिनिअरिंग म्हणजे अप्लाइड सायन्स आहे. पण तुम्हाला अप्लाइड जमलं नाही तर मान खाली घालून प्युअर सायन्स. पण कोण म्हटलं प्युअर सायन्स कमी महत्वाचं आणि प्युअर सायन्सला स्कोप नाही? सायन्स मधलं थोडं सुद्धा ज्याला कळतं तो सांगेल की प्युअर सायन्स मध्ये 1 पाऊल प्रगती होते तेव्हा अप्लाइड सायन्सेस मध्ये 100 पावलं प्रगती होते. 26 वर्षाच्या निर्बुद्ध समजलेल्या शिक्षण पद्धतीतल्या आउटकास्ट एका मुलाने कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही म्हणून कारकून म्हणून नोकरी स्वीकारली. पण डोक्यामध्ये फिजिक्सचे गुंतागुंतीचे प्रश्न चालू होते. त्यांनी कामावर आल्यानंतर एका संध्याकाळी खिडकीत बसून एका कागदाच्या चिठोरीवर एक इक्वेशन लिहून ठेवलं, सुरगाळलं, टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी कारकून म्हणून ज्या ऑफिसात काम करत होता तिथे गेल्यानंतर आठवलं की आत्ताच्या फिजिक्स समोर जो सगळ्यात गंभीर प्रश्न आहे त्याचं सोल्युशन आपण काल कागदावर लिहिलं. काय लिहिलं होतं लक्षात नव्हतं.
अर्ध्या दिवशी घरी पळत आला, कचरा पेटीतनं ती चुरगाळलेलं होतं ते शोधलं, उलगडल्यानंतर निघालं. ते आजपर्यंत 105 आणि पुढे सुद्धा हजारो वर्ष मानवीच नव्हे सर्व जीवावर परिणाम करेल असं समीकरण E = mc². वस्तुमान आणि ऊर्जेच्या समतुल्यतेचा सिद्धांत हा शिक्षण पद्धतीतला एक आउटकास्ट. अशी शेकडो उदाहरणं येत राहतील. पण आपल्या झापडं लावायची सवय आहे की नाही करिअर म्हणजे अमुकच, नाही बुद्धिमत्ता म्हणजे तमुकच. आणि त्यामध्ये सुद्धा फक्त मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे प्युअर सायन्सला कमी लेखायचं. कॉमर्स, कोण शहाणा माणूस म्हणेल की कॉमर्स अकाउंटन्सी बुद्धिमत्ता नाही. त्याच्यात अकाउंटन्सी हे बुद्धिमत्तेचं काम नाहीये. ट्रायल बॅलन्स जुळावा लागतो, नाही जुळला तर चूक शोधावी लागते, त्याला म्हणतात रिकन्सिलिएशन. ती सापडत नाही चूक, मग अशा वेळेला कुठेतरी एक एंट्री डेबिट किंवा क्रेडिटला घ्यावी लागते. ते कळणं ही बुद्धिमत्ता नाहीये. परफेक्ट डबल एंट्री बुक किपिंग ठेवणं ही बुद्धिमत्ता नाही सापडली चूक तर आता सस्पेन्स अकाउंट काढायला पाहिजे, आणि त्या सस्पेन्सच्या पण डेबिटला एंट्री घेऊ का क्रेडिट, तर तुमच्या अकाउंट मधून टीबीए बॅलन्स होणार आहे, आणि मग पुढे ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस, आणि मग बॅलन्स शीट तयार कर. ही बुद्धिमत्ता नाही. हा करिअरला स्कोप नाही. आम्ही ठरवून ठेवतो की नाहीये, दुसरं काही जमलं नाही तर मग कॉमर्सला प्रवेश घ्या. आणि मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, मार्केटिंग, सेल्समनशिप आणि आर्ट्स. फायनली कोण शहाणा माणूस म्हणतो की आर्ट्स म्हणजे चांगलं क्षेत्र नाही. आमची झापड. इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी सारखे विषय, समाजशास्त्र किंवा मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, तमिळ, तेलुगू सगळ्या आपल्याच भाषा आहेत. फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, लिटरेचर. कोण शिकलं की बुद्धिमत्ता नाही याच्यामध्ये. कविवर्य कुसुमाग्रजांच्या एकेका कवितेवरून जीव वाळून टाकावा अशा हजारो कविता आयुष्यभर लिहित त्यांनी आयुष्य काढलं. ते 10वी-12वीला बोर्डात आले होते का? आम्ही ठोकळेबाज गणितात ठरवतो की नाही 10वी-12वीला बोर्डात येणे. मी तुम्हाला एका नाण्याच्या साध्या दोन बाजू विचारतोय, विचार करत आहे का? गेल्या 25 वर्षामध्ये 10वी-12वीला जे बोर्डात आले ते सध्या कुठे आहेत? महाराष्ट्र सरकारने अलीकडे बोर्डात येणं नावाचा प्रकार बंद केला. सध्या कुठे? गेल्या 25-30 वर्षांमध्ये बोर्डात आले. म्हणजे माझ्या प्रश्नाचा अर्थ आहे की बोर्डातही झळकले 10वी-12वी नावाच्या, पण आगे चलके त्यापेक्षा जो मोठा बोर्ड आहे जीवन नावाचा, त्यात झळकले का ते? यावर शिक्षण शास्त्रामध्ये संशोधनं झाली आहेत, आणि फायनल निष्कर्ष कोरिलेशन, नातं दोनातलं. 10वी-12वीलाही बोर्डात आले आणि जीवन नावाचे बोर्डात झळकले, यातलं कोरिलेशन 1% आहे. या नाण्याची आता उलटी बाजू. तुमच्या मते जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आता जे यशस्वी आहेत त्यांना जरा जाऊन विचारा की तुम्ही 10वी-12वीला बोर्डात होतात का? मला शंका आहे की आपापल्या स्वभावानुसार जो तो उत्तर देईल. एखाद्या शांतपणे थोडा संकोचूनच म्हणेल की नाही मी कसं काय. कोणतरी स्मितहास्य करून म्हणेल माझ्या टाईपचे टार्गेट काय आपल्याला विचारलं 10वी-12वीला बोर्डात होतात का? मी म्हणून काय येड लागलं का? मीच एकटा भेटलो का तुम्हाला 10वी-12वी पर्यंत? आमचं काम तिकडे मागे. माझा लाडका किस्सा आहे की आमचा पुढचा तास गणिताचा आहे आणि त्या मास्तरला आहे टक्कल. तर आमचं काम ते तासाला यायच्या आधी फळ्याला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत अधगोल काढून ठेवायचं. त्याला वर सूर्यप्रकाशाची किरण दाखवली. डाव्या कोपऱ्यामध्ये लिहायचं ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. उजव्या कोपऱ्यात खाली लिहायचं ते टक्कल सुद्धा असू शकते. मग मास्तर येणार गणित त्या दिवशी शिकवायला, कॅल्क्युलस चेंज इन एक्स विथ रिस्पेक्ट टू चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स. ते मास्तर आपल्याकडे पाठ असताना बेंचच्या आडून खडू असा मारायचा, करेक्ट तो जाऊन त्यांच्या टकलावर पडला पाहिजे. नी चिडून ज्या वेळेला वर्गाकडे बघतील कोणी मारला त्यावेळेला इतका निरागस चेहरा पाहिजे. मास्तरला सुद्धा वाईट वाट, शंका येता कामाने मारी नाली तर त्यांना पण वाईट वाटायला पाहिजे. त्याला एवढा गोड मुलगा देवाने माझ्या त्याच्याकडे शंका देतो. आता सोपी नाही गोष्ट. ते मास्तर एका जागी फिक्स नाही, तो फळ्यासमोर हलणार आहेत ना, ते लिहितायत ना, हलतायत. आणि जो खडू पाठवायचा मला, खडूचं वजन तो गरगरत जाणार आहे. ट्रॅजेक्टरी त्याला किती द्यायची आणि तरी तो खडू करेक्ट टकलावर पडला पाहिजे. त्याला म्हणतात चेंज इन टक्कल विथ रिस्पेक्ट टू चेंज इन खडू. म्हणजे ही बुद्धिमत्ताच आहे, अजून दिशा न सापडलेली बुद्धिमत्ता. ज्या दिवशी त्या बुद्धिमत्तेला दिशा सापडेल, आपलं क्षेत्र सापडेल, आपली दिशा सापडेल आणि क्षेत्र सापडेल, म्हणजे आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. ज्या दिवशी तो आत डोकावून पाहिलं आणि त्याला त्याचं बळ, त्याचं शक्तिस्थान समजेल आणि जीवनाचा सूर सापडेल, त्या दिवशी कुठल्या कुठे ते जाऊन पोहोचेल. मग संबंध, तू डॉक्टर आहेस का इंजिनियर आहेस, तू प्युअर सायन्स केलं का कॉमर्स केलं का आर्ट्स केलं, का शिक्षण तू 10वी नंतर थांबवलं, का तुला अमुक ठिकाणी प्रवेश मिळाला नाही, कशाही वर्ण ठरत नाही. ही समीकरणं चुकीची आहेत.
आपण जे केवळ पुस्तकी अभ्यासाला बुद्धिमत्ता समजतो हे पण सगळं, तरी ही सगळी झाली उदाहरणं कुठली झाली हो शेवटी? पुस्तकी अभ्यासातली बुद्धिमत्ता आहे. तिला शास्त्रीय नाव आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. ज्याच्याकडे अकॅडमिक इंटेलिजन्स आहे त्यांनी जरूर त्या अकॅडमिक्स मधलं पुढचं करिअर करावं. आपण त्या अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणजे फक्त पीसीबी पीसीएम नाहीये ना, प्युअर सायन्स पण अकॅडमिक इंटेलिजन्स आहे, कॉमर्स पण आहे, आर्ट्स पण आहे. आणि ही सगळी मिळून तरी उदाहरणं झाली अकॅडमिक इंटेलिजन्सची. क्रिकेट उत्तम खेळणे नाही का बुद्धिमत्ता? फुटबॉल उत्तम खेळता येणं, उत्तम अभिनय करता येणं, शेत चांगलं पिकवता येणं, फुलांची रचना चांगली करता येणं, केस चांगलं कापता येणे, बुद्धिमत्तेला नॉट इव्हन स्काय इज द लिमिट. विज्ञानाने आता सिद्ध केलेलं सूत्र आहे की ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखून त्याच्यामध्ये करिअर करणे याचं नाव आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. दुसऱ्याकडे बघून नको ठरवायला. माणसाला ती फार वाईट सवय आहे. समाजाने ठरवलेलं ना पीसीबी पीसीएम, मग मी पण तसंच ठरवतो की मला पीसीबी पीसीएम. मला काय येतं यावर जीवनाची इमारत उभी केली पाहिजे. मला काय येतं हे मला कळणं याला म्हणतात स्वची ओळख. मला काय येत नाही त्यावर जीवनाची इमारत उभी करण्याच्या फंदात पडण्याचं कारण नाही. मला काय येत नाही पण ते आलं पाहिजे म्हणून जीवनाची इमारत त्यावर उभी करण्याच्या फंदात पडण्याचं कारण नाही. मला काय येत नाही पण ते दुसऱ्याला येतं, परिणाम आपल्यावरचे त्याचे, तो जो दुसऱ्याला येतं त्याच्याबद्दल जळजळ, मत्सर, व्हायलन्स. शाळा समजतो का स्वतःला बाहेर बघतो तुझ्याकडे यायला, किंवा स्वतःबद्दल न्यूनगंड, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स की अरे मला पीसीबी पीसीएम, मला 2 मार्क कमी मिळाले, बापापाशी डोनेशन द्यायला पैसे नव्हते म्हणून मला हे खरडेघाशी करावी लागते. कशाची गरज आहे? दुसऱ्याकडे बघण्याची नाहीये, तुलना करूनची नाहीये, तिसऱ्याला काय येतं यावरनं नाही, समाज काय म्हणतो, सरकारची धोरणं काय, तितकंच काय, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट आई वडील सुद्धा काय म्हणतात यापेक्षा आवश्यकता आहे ते एकमेव सर्वात महत्वाचं सूत्र आहे स्वतःची ओळख. आज डोकावून पाहा, स्वतःला ओळखायला शिका. स्वतःची ओळख. तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव कशात रमतो. शाळा कॉलेज जरी आठवलं डोळ्यासमोर तरी आपण कोणत्या तासाची वाट बघायचो आणि कोणता तास आपली वाट लावायचा. कोणता विषय आपल्याला सहजपणे समजतो, कशामध्ये मन रमतं, विषय किंवा ऍक्टिव्हिटी. काय करताना कष्टच वाटत नाही, श्रम वाटत नाही, मजा वाटते, आनंद वाटतो जीवनातला. काय करत असलं तर आईवडिलांना सांगावं लागतं की अविनाश जेवायची वेळ झाली, 2 घास खाऊन घे मग परत तुझं. ते अविनाशचं क्षेत्र आहे. जिकडे मनाचा बुद्धीचा सहज ओढा आहे, धावा आहे, ते सहज समजतं. आणि हे प्रत्येकापाशी आहे. भारतीय संस्कृतीचं सुद्धा हे आद्य सूत्र आहे. सुदैवाने आता ते विज्ञानाने पण सिद्ध केलेलं आहे. शाबूत मेंदू ज्याचा आहे, मेंदूला इजा नाही, असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच, पण प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं आहे. स्वची ओळखचा अर्थ आहे तुझं क्षेत्र कोणतं ते ओळख. तुझा स्व, सेल्फ, तुझा सचिनचा बॅटिंगद्वारे व्यक्त होतो, अमिताभचा अभिनयाद्वारे व्यक्त होतो, त्याचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या काव्याद्वारे होतो, आणि मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयींचा राजकारणाद्वारे होतो. तुमचा कशाद्वारे होतो ते शोधा. जेनो काम तेनो थाय. आपण जाऊन सचिनला म्हणत नाही सिनेमात काम कर. सचिन 12वी नापास असतो, पण त्या 12वी नापासच्या वर्षी जाऊन भारताकडनं एक मॅच अशी खेळायची असते की ती नुसती जिंकून चालणार नाहीये, रन रेट पण मेंटेन करायला पाहिजे. आणि समोर तो अजून 16 वर्षांचा, समोरचे मोठे मोठे बॅट्समन आउट होत आहेत, हा चिकाटीने मैदानावर टिकतो. सचिनची स्वतःची सेंचुरी आहे, नुसती नाही, रन रेट टिकवलाय. भारत जिंकला, नुसता नाही जिंकला, आवश्यक तो रन रेट घेऊन जिंकला, म्हणून आपण सेमीफायनलला गेलो. ही बुद्धिमत्ता नाहीये. त्या सचिनला जाऊन आपण सिनेमात काम कर म्हणत नाही ना. आपण म्हणालो तर तो त्याच्या स्वभावानुसार असेल, तो म्हणाला सिनेमात काम करणं माझं काम नाही, अमिताभला सांगा. आणि शाहरुखला अजिबात सांगू नका. अभिनयाबद्दल बोलतोय तर तोत्र बोलण्याबद्दल नाही बोलण्याचं. खोट्या खोट्या 6 पॅक बद्दल लिपोसक्शन करून घेतलेल्या. अस्सल अभिनय, नुसते डोळे, नुसता चेहरा, आवाज. ते आधीचं बोलणारं कोणतरी अमर म्हणतंय म्हणून द्या त्याला, मग दुसरा अँथनी अकबर म्हणतंय ते म्हणून द्या, मग तिसरा फक्त अँथनी एवढा आवाज आहे. अशी गणपती उत्सवामध्ये ढोलावर टिपरी मारावी तशा याचा आवाजाचा वापर कसा करायचा. अभिनय काय, चांगलं काय ऐकायची ऍलर्जी नसेल तर खरोखर जाता जाता सुचवतोय, एक 70 मिनिटाची सीडी आहे, बच्चन रिसाइट्स बच्चन अशी. हरिवंशराय बच्चन यांच्या कविता अमिताभच्या आवाजामध्ये. सचिनला जर जाऊन म्हणलं अभिनय सिनेमात काम, तो म्हणेल अमिताभला विचारा
की अमिताभला जर जाऊन म्हणालो कविता कर, तो म्हणेल पप्पांना विचारतो. त्याचे महान पप्पा ज्याला माहिती आहे तो म्हणेल त्यांना निदान अजून 30 वर्ष विचारायला तू जाऊ नकोस. कारण अमिताभ 70च्या आसपास होतोय, त्याचे पप्पा शरीरात नाहीत, गेले काव्य आजरामर आहे. ते असताना जर त्यांना म्हणाला असतो भारताचे पंतप्रधान व्हा, असले असते किंवा माझं काम नाही, तुम्ही मनमोहन सिंगना सांगा, अटल बिहारी वाजपेयींना सांगा, कोणी व्हायचं ते ठरवायला सोनिया गांधींना सांगा, पण माझं काम नाही. आणि त्या वाजपेयी मनमोहन सिंग यांना जर जाऊन म्हणालो मराठी नाटकात काम करा, ते म्हणतील संसदेत करतो तेवढी बाजार. तुम्हाला मराठी नाटकामध्ये काम आहे. मराठी नाट्यसृष्टी विश्वविख्यात आहे, वर्ल्ड क्लास आहे, जागतिक दर्जाचे लेखक, कथा पटकथा संवाद दिग्दर्शक, अभिनेते अभिनेत्री. मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आहे, पण जेनो काम तेनो थाय, बीजा करे सो होता काय. मला माझं जीवन घडवताना मला माझं काम काय कळायला पाहिजे. त्याला मराठी आणि बहुसंख्य भारतीय भाषांमधला एक अप्रतिम शब्द आहे, तो म्हणजे निधान. माझं निधान काय, मला सूर कोणता ऐकू येतो. जीवनाचं गाणं आपल्या सुरात गायचं आहे, दुसऱ्याच्या सुरात नाही, मग बेसूर होणार आहे. आणि बाकी सगळे ह्या सुरामध्ये, पण तुझा सूर वेगळा असेल. स्वची ओळखचा अर्थ आहे तुझा सूर ओळख. आणि मग जीवनाचं जे गाणं आहे ते तुझ्या सुरामध्ये तू गा. नॉलेज ऑफ द सेल्फ. ऍक्च्युअली ही तर शिक्षणाची सर्वात फंडामेंटल व्याख्या आहे की शिक्षण म्हणजे नुसतं वह्या पुस्तकं नाही, आणि गमभन आलं किंवा एबीसीडी आलं आणि न्यूमरल्स आले आणि बेरीज वजाबाक्या भागाकार गुणाकार करता आला म्हणजे मी शिकलो, सही करता आली म्हणजे मी साक्षर झालो. चुकीच्या समजूत आहे, ती साधनं आहे सगळी. गमभन एबीसीडी 2x2 = 4 ही सर्व साधनं आहेत. साध्य ध्येय शिक्षणाची व्याख्याच आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ, की अरे तू स्वतःला ओळख. 1991 नंतर जी सगळ्या जगाची अर्थव्यवस्था एक झाली, ती तुम्हाला कळो अगर न कळो आणि काही जणांना पटो अगर न पटो, फॅक्ट आहे की ती एक झाली. तसंच कमी अधिक प्रमाणामध्ये जवळजवळ सगळ्या जगाची राजकीय व्यवस्था सुद्धा एक झाली. पुन्हा आवडो अगर न आवडो, फॅक्ट आहे की अमेरिका ही मानवाच्या ज्ञात इतिहासातली एकमेव सुपर पॉवर आजपर्यंतची. जग एक झालं, इंटरनेट आलं, जेनेटिक्स आलं, क्लिकच्या एका बटनावर जगातलं कुठलंही भेटायला आलं. आणि जेनेटिक्समुळे तर मानवाचं सगळं भवितव्य पुढच्या काळामध्ये संपूर्ण बदलून जाईल. कुटुंब व्यवस्था बदलेल, मानवी नातं बदलतील. या पार्श्वभूमीवर युनायटेड नेशन्सने एक आयोग नेमला की तुम्ही अभ्यास करून आम्हाला या नव्या जगामधली शिक्षण पद्धती काय पाहिजे, कशी पाहिजे ह्याच्या शिफारसी करा. आयोगाने त्या अभ्यास करून शिफारसी सादर करून झाल्या. इतकंच नाही तर त्या भारत सरकारने स्वीकारलेल्या सुद्धा आहेत. त्या आयोगाचा अध्यक्ष कोणतरी फ्रेंच शिक्षण तज्ञ आहे. मला बाकीचं सगळं लक्षात नाही, काय फार ठेवलं पाहिजे असंही नाही. पण त्याचं सर्वात पहिलं शिफारस, पहिलं सूत्र, आद्य सूत्र, जागतिकीकरणानंतरच्या या आत्ताच्या जगाच्या सर्व शिक्षण पद्धतीची पुनर्रचना ज्या एका सूत्राभोवती करायला पाहिजे, या आयोगाने शिफारस केली आहे. ते सूत्र आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. जगाच्या सर्व शिक्षण पद्धतीची पुनर्रचना ही या एका सूत्राभोवती, नॉलेज ऑफ द सेल्फ. मी कोण आणि काय रे बाळ इथे कशाला आलास, म्हणजे जन्माला कशाला आलास, त्या काय रे बाळ इथे कशाला आलास याची सर्वात महत्वाची छटा आहे जन्माला कशाला आलास. ज्या दिवशी मनाला हा प्रश्न पडेल, समजून चला की तुमचा प्रवास चालू झाला, जाणीवेचा, उघड्या डोळ्यांनी जीवन जगण्याचा. एक अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे बहुसंख्य जणांना हा प्रश्नच कधी पडत नाही की जन्माला आलो म्हणजे काय आहे, लफडं काय. बहुसंख्य जण जन्माला येतात आणि आयुष्याचे पडाव त्या त्या टप्प्याचे असतात, ते पार करत एक दिवशी जातात, एक दिवशी जन्माला येतात. त्यांना माहिती नाही, मला हा प्रश्नही पडत नाही की जगतो म्हणजे काय करतो मी, रोज उठतो बसतो, मला आशा निराशा सुख दुःख यश अपयश उपेक्षा अपेक्षा भंग विश्वासघात आणि या सगळ्यानंतर दुःख पाहता पर्वत आवडे, सुख जवा पडे, तुकारायांचा अभंग आहे. हे आयुष्य नावाचं मी जगतो म्हणजे काय, हे काय आहे लफडं. मला मी 10वी 12वी क्लिअर करतो, मग मी पुढे का ते 6 वर्षाचं झालं म्हणजे शाळेत जायचं असतं म्हणून शाळेत जातो. पुढे मी काही प्रयत्न केले नाही केले तरी केव्हा तरी 10वी मध्ये पोहोचतोच म्हणून 10वीचे पेपर देतो. मग 11वी मध्ये कुठेतरी जायचं असतं म्हणून जातो, मग 12वी करतो. मग काय हे मगाशी करिअरची सगळी करत करत एक दिवशी लग्नाचं वय होतं, लग्न होतं. आपण काही प्रयत्न केले नाही केले तरी यथावकाश व्हायची. ती मुलं बाळ होतातच, मुलं बाळच नाही, ती होणारच नाही. मग त्यांना वाढवायचंय. मी जीवनाच्या खेळाला आणखी एक नाव ठेवलंय, ते म्हणजे थांब माझ्या बाळाला तीट लावले.
कावळ्याचं घर होतं, शेणाचं चिमणीचं घर होतं, मेणाचं पाऊस आला धावून कावळ्याचं घरटं गेलं वाहून, विजेने चिंब झालेला कावळा चिमणीच्या दारातून उभा राहिला, चिवताई दार उघड. त्या चिवताईला दार उघडायचं नाहीये. कावळा तिला तो विद्रूप कावळा घरामध्ये नको म्हणून ती चिवताई सांगत राहते, थांब माझ्या बाळाला तीट लावते. आता तिचं थांब माझ्या बाळाला तीट लावते संपत पण नाही. चिवताई दार उघड. जीवन पण आपल्याला म्हणत असते की दार उघड. आणि आपलं विचार न करणं किंवा आहे ते फक्त ऐहिक गोष्टींमध्ये नाचता, हे हवंय मग हे हवंय त्यानंतर हे हवंय करत करत एक दिवशी मरून जाणं संपतच नाही. थांब माझ्या बाळाला तीच लावू दे. आम्ही जन्माला आलो म्हणजे काय झालं हा प्रश्न ज्या दिवशी पडतो. कारण नाहीतर आला ते जीवन जगला आणि गेला. पुन्हा तुकारामाच्याच एका अभंगात अप्रतिम वर्णन या जीवनाचं. या जीवनाला काय म्हणायचं, जन्माला आला नि हेला घालून मेला. हेला म्हणजे यरझाया की आला जन्माला काय करला तो, हेला घालून यरझाया घालून एक दिवशी मेला. का ज्या दिवशी प्रश्न पडेल, डोळे मिटतील, श्वासावर लक्ष जाईल आणि आत मी डोकावून पाहिन की अरे मी जन्माला आलो काय आहे, अवेअरनेस, कॉन्शियसनेस, जाणीव. आणि मला काय युपीएससी कर, मला असिस्टंट IAS व्हायचं का व्हायचं, का मला कलाकार व्हायचं, मला कीर्ती हवी, प्रसिद्धी हवी, खूप पैसा हवाय, माझा खूप बंगला झाला पाहिजे, पेपरला नाव छापून आलं पाहिजे, माझ्या गळ्यामध्ये हार फुलं गुच्छ पडले पाहिजे, मी कार्यक्रमांचा अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणा माझ्या हस्ते पारितोषिक कशासाठी पाहिजे रे बाबा तुला. काय गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये जे आसुरी संपत्तीचं वर्णन आहे, आसुरी म्हणजे राक्षसी, आसुरी संपत्तीचं वर्णन, इदमद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्याती पुनर्धनम. म्हणजे लसलं संपत नाही कधी, हे मिळालं आता हे हवंय, आणखी हवंय, आणखी पडतो का प्रश्न की हे काय आहे हा सगळा परसूट, ही जीवनाची यरझार. ज्याला प्रश्न पडला कोहम, मी कोण आणि काय रे बाळ इथे कशाला आलास, फायनली ते कोहम म्हणजे जन्माला कशाला आलास, त्याचा आयुष्याचा प्रवास चालू झाला. आपल्या शहाण्या पूर्वजांनी उत्तर दिलंय आणि माझ्या परीने जमणारी तपश्चर्या मी करतो म्हणून ते क्षितिज मला दिसणं पण चालू झालेलं आहे. तो म्हणजे आयुष्याचा हा प्रवास जाऊन पोहोचतो सोहम पाशी. सारं विश्व घडवणारं जे चैतन्य आहे तेच माझ्यात आहे, पण असून चालत नाही, ओळखावं लागतं. आणि ते माझ्यामधलं ईश्वरी चैतन्य काय रस्त्याने प्रगट होत आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, तुलना नको करायला. माणूस समान आहे पण कोणी दोन माणसं एकसारखी नाही. तेव्हा तुम्ही सगळ्यांना छापाचे गणपती घडवल्यासारखे एका छापामध्ये बसवलं पाहिजे अशाने होत नाही. सगळे डॉक्टरच झाले पाहिजेत का, इंजिनियरच झाले पाहिजेत का, नाही झाले तर मान खाली करून प्युअर सायन्स केलं पाहिजे का, ते पण नाही मिळाली तर कॉमर्स केलं पाहिजे का, ते पण नाही मिळाली तर आर्ट्स पाहिजे का, का मार्क बेकार आहे तू नापास झाला. नापास कशाच आहे, मला काळजात धस्स होतं माझ्या. ही आपली शिक्षण पद्धती. समजा 12वीचा रिझल्ट आला, सध्या हल्ली 75-80% लागायला लागले गेली 3-4 वर्ष, पण त्याच्या आधीची 25-30 वर्ष 10वी-12वीच्या रिझल्टची सरासरी असायची 50-55%. चालू वर्षी महाराष्ट्रामधून 18 लाख काहीतरी हजार मुलं मुली 10वीला बसली होती आणि 11 लाख काहीतरी हजार मुलं मुली 12वीला बसलेली होती. रिझल्ट 75-76% काहीतरी जो असेल तो लागला. तरी माझ्या काळजात धस्स होतच ते, म्हणजे 12वी पातळीला तरी सुमारे 4-4.5 लाख मुलं मुली, 3-3.5 लाख, आणि 10वी पातळीला 4-4.5 लाख मुला मुलींच्या कपाळावर शिक्षण पद्धतीने शिक्का मारलाय की तू नालायक. का नालायक रे बाबा, कारण तू नापास, कारण तुला इंग्लिश गणित मध्ये 100 पैकी 35 मार्क मिळवता आले नाहीत. मिळवावेत ना, पण इंग्लिश गणित मध्ये 100 पैकी 35 म्हणजे सर्वस्व आहे का. नाही मिळाले तर कोणचा आसमान घेऊन जायगा. नाही मिळाले एखाद्याला, त्याचं फील्ड वेगळं असेल, त्याचं कॉलिंग वेगळं असेल, तुम्ही त्याला काय येतं ते शोधा ना, तो कशामध्ये चांगला आहे शोधा ना. शिक्षकाचं हे काम आहे, आई वडिलांचं काम आहे, त्यांनी वाढताना मुला मुलीला पाहिलेलं असेल, शिक्षक चांगले जर असले त्यांच्यामध्ये गुण जाणवलेला असतो. इनफॅक्ट त्यांचं काम आहे की मुला मुलींना पोटाशी धरून सांग की ठीक आहे ना 4 मार्क तुला कमी मिळाले म्हणून. काय आकाश कोसळतं काय. आपले एवढे महान बाबासाहेब पुरंदरे पुण्याच्या हायस्कूल मध्ये होते, मॅट्रिकला 2दा नापास झाले गणित विषयामध्ये, आणि 3ऱ्या वेळेला सुद्धा पास झाले ते कसे बसे 35. आणि बाबासाहेबच आम्हाला सांगतात की ते 35 सुद्धा खरे मिळालेले नाहीत. बोर्डानेच विचार केला की हा मुलगा न थकता पुन्हा पुन्हा बसतोय, कुठं वरता करून घ्या, देऊन टाकायला 35 मार्क म्हणून पुढे जा. हुशार मित्रांनी शिकून ठेवलेलं होतं की तू जास्त टेन्शन घेऊ नको, मी सांगतो तेवढे फॉर्म्युले पाठ कर, तेवढेच प्रश्न येणार आहेत, तेवढे तिथे जाऊन लिह. कंसामध्ये a+b² = a² + 2ab + b². परीक्षेत आले x + y². बाबासाहेब खरंच बाहेर मित्राला म्हणले की याला गंडवलं नव्हतो आपल्याला, a + b². परीक्षेमध्ये आला x+. कुठे येते बाबासाहेब, कुठे पोट, हिमालयाचं शिखर आहे. झापडं लावलेली जीवनाची संकल्पना आणि एकाच छापाचे गणपती सगळे एकाच मापात बसले पाहिजेत, हे चुकीचं आहे. आपलं प्रत्येकाचं काम आहे हात डोकावून पहा.
तू व्हॉट आर यू गुड ॲट, तुझा जीव कशात रमतो. पण त्यासाठी आधी केव्हा तरी प्रश्न पडावा लागतो, कोहम, काय रे बा इथे कशाला आलास, हा जीवनाने विचारलेला प्रश्न कळावा लागतो. मग त्या जीवनाला नजरेला नजर भिडून उत्तर देणे, राजा व्हायला आलो म्हणजे उरलेलं करिअर घडवणे आहे, तो विकास आहे. राजा म्हणजे नुसतं सत्तेच्या जागी बसले नाहीये. माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे म्हणजे मी माझ्या क्षेत्रातला राजा आहे. सचिन क्रिकेटचा राजा असतो, लताबाई आशाबाई सिने संगीताच्या राजा असतात, आणि किशोरी आमोणकर आणि परवीन सुलतान आणि उस्ताद आमिर खान साहेब, त्या उस्ताद आमिर खान बद्दल बोलतोय बरं का. हा चांगला दुसरा आमिर खान आहे तो नाही, बाकी सगळे एकूण खानावळीतला चांगला खान तोच आहे. पण शास्त्रीय संगीताचे ते त्यांच्या क्षेत्रातले, तुम्ही आपापलं क्षेत्र, पण आपला स्व ओळखणे, आत डोकावून पाहिलं पाहिजे. आणि तपश्चर्या आपला स्व. आपल्या उपनिषदांच्या मध्ये ते अनेक महान कहाण्या. एका गुरुच्या आश्रमातल्या 9-10 शिष्यांची शिक्षण पूर्ण होतं आणि गुरु सांगतो की जा आता मी एक काम सांगतो तेवढं फायनल करून या, ती तुमची प्रॅक्टिकल एक्झाम. त्यामध्ये अट आहे की 10 जणांनी एकत्रच जायचं, एकत्रच काम करायचं आणि ते यशस्वीरित्या करून 10 जणांनी एकत्रच यायचं. त्यामुळे दरवेळेला एखाद्या कामाचा काही टप्पा झाला की आपण आपल्या ट्रेकला सुद्धा जसा काउंट घेतो की सगळेजण आलेले आहेत का. पूर्वी आपण डोकी मोजायचो, हल्ली मी माणसं मोजायला सांगतो. तर तसे एक दुथडी भरून वाहिलेली मुसळधार पाऊस, पूर आलेला, दुथडी भरून ते त्यांना पोहून पार करायची होती, केली पार. आणि मग त्यांना शोधायचं होतं की सगळे 10च्या 10 आले का पार. म्हणून मग कोणतरी एक शिष्य म्हणाला मोजूयात आपण सगळे, 1 2 3 4 5 6 7 8 9. हादरला तो की एक जण कमी आहे, हो दशमा 10वा कोण. मला म्हणलं अरे माझं काहीतरी मोजायला चुकतंय, तू मोज. त्या दुसऱ्या शिष्याने मोजलं, 1 2 3 4 5 6 7 8 9. 3-4 झालं. शेजारून नावाडी चालला होता, त्याला म्हणले हो दादा जरा तुम्ही मोजून बघावं. त्या नावाड्याने मोजून पाहिले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग यांना लक्षात आल्या 2 गोष्टी. एक की हे भिंडोक आणि निर्बुद्ध असले पाहिजे. पण विसरू नका की आपण बहुसंख्य जण, बहुसंख्य वेळा असे भिंडोक आणि निर्बुद्ध असल्यासारखे. या शिष्याने शेवटी विचारलं की अरे इच्छा आमचं काय चुकत होतं. तो व्यवहार ज्ञान असलेला नावाडी हसला आणि म्हणाला की अरे तू स्वतःला मोजायला विसरत होतास. को दशमा 10वा कोण. तो को दशमा 10वा कोण म्हणजे अरे तू स्वतःला मोजायला विसरतोयस. तो 10वा कोण म्हणजे तत्त्वमसी, की ते जे आहे ते तूच आहेस. पण तू जीवन घडवतोयस, करिअर घडवतोयस, जगतोयस, त्याच्यात तू तुला स्वतःलाच मोजायला विसरतोयस ना. आरशासमोर उभा राहा जरा. हे जी स्वची ओळख आहे हे विसरतोयस तू रॅट रेस मध्ये. एका आश्रमातले 2 विद्यार्थी असे शिष्य असे की ते एकदम टफ इक्वल आहेत. काहीही केलं, कितीही प्रयत्न केला तरी त्यांना पहिला नंबर देताच येत नाहीये. मग शेवटी हे ठरवतात गुरु की या दोघांना आता फायनली आश्रमातलं शिक्षण तर पूर्ण झालंय, कोणाला तरी एकालाच पहिला नंबर जाहीर करायला पाहिजे. त्यामुळे आता या दोघांना काहीतरी एक काम द्यायचं. म्हणून मग गुरु दोघांचे आता एक कबूतर ठेवतो आणि सांगतो की मी एक काम सांगतोय, जो यशस्वीरित्या करून आधी परत येईल आश्रमामध्ये तो अर्थातच डिक्लेअर होईल, रिझल्ट त्यानंतर डिक्लेअर होईल. गुरुनी सांगितलेलं काम आहे की हे कबूतर घ्या आणि अशा जागी जा की जिथे तुम्हाला कोणी बघत नाही. तिथे जाऊन कबुतराला मारा आणि त्याचं कलेवर हातामध्ये घेऊन परत या. 2 शिष्य निघाले. 1 तास, 2 तास, 3 तास. 3 तासांच्या नंतर दृश्य दिसलं की त्या आश्रमाच्या समोर एक टेकडीचा उतार होता, त्याच्यावरून एक शिष्य उतरत येत होता. हात असे हातामधलं कळत होतं लांबून सुद्धा की कबुतराच्या कलेवर आहे. तो सावकाश आश्रमामध्ये पोहोचला. आल्या आल्या त्याने आधी विचारलं की तो दुसरा आलाय का. तर तो दुसरा आलेला नव्हता. हा खुश झाला की गुरुनी सांगितलेलं काम पहिल्यांदा मी करून आलो, म्हणजे आता रिझल्ट डिक्लेअर करा. पण गुरु म्हणला थांब थांब, इतकी घाई नको, आपण म्हणजे SSC बोर्ड नाही होत. दुसऱ्या शिष्याला येऊ देत, मला त्याचं काय ते ऐकू देत, मला त्याची काळजी पण आहे. 3 तास होऊन गेले, तो आलेला नाही, तू आले म्हणून थांबले. 1 दिवस गेला, 2 गेले, 3 गेले. 3 दिवसांच्या नंतर तो शिष्य असा लांबून येताना दिसला. हातामध्ये होतं कबूतर पण पंख फडफडत होतं आणि हा दमलेला होता, थकलेला. त्याचे वस्त्र खराब झालेली होती, काट्याकुट्यांनी फाटलेली होती, केस विस्कटलेले होते. 3 दिवस जंगलामध्ये असल्यामुळे नाही म्हटलं तरी दाढीचे थोडे कोणतं अनिल कपूर स्टाईल वाढलेले पण होते. आणि तो पाय खरडत खरडत आश्रमामध्ये पोहोचला. त्यांनी पाहिलं पहिला शिष्य पोहोचलेला आहे. ते पारावर वडाच्या झाडाखाली शिष्य आणि गुरु बसलेले सगळे. मग हा आला, गुरुदेवांना नमस्कार केला. म्हणलं गुरुदेव क्षमा करा, आपण सांगितलेलं एवढं एक साधं काम माझ्याच्याने जमलं नाही. तर गुरुदेव म्हणले बैस तर खरा, हातपाय तोंड धू, थोडा ताजा तवाना हो. मग सगळ्या विद्यार्थ्यांना शिष्यांच्या समोर यांनी या दोघांना विचारलं की मी सांगितलेलं काम तुम्ही कसं केलं, काय जरा मला सांगा.
पहिला शिष्य आनंदाने उभा राहिला. म्हणला गुरुदेव तुम्ही सांगितल्यानुसार मी ते कबूतर घेतला आणि निघालो. थोड्या अंतरावर रस्त्यावर गेलो. लोक होते, ट्रॅफिक होती, सिग्नल होता, तो सगळेजण तोडत होते, पण माझ्याकडे लक्ष होतं. त्यामुळे म्हणलं मी शेजारच्या जंगलात गेलो. पण त्या जंगलात मी कबुतराची मान पिरगाळणार तेवढ्यामध्ये तिथे हरिण उभं होतं, ते माझ्याकडे बघत होतं. मला आठवलं तुम्ही सांगितलं जिथे कोणी बघत नाही, म्हणून म्हणाला मी गेलो एका गुहेमध्ये आणि ते कबूतर मान तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की ते कबूतर बघतंय ना माझ्याकडे. आणि तुम्ही सांगितलं जिथे तुझ्याकडे कोणी बघत नाही ते. मग म्हणलं आम्ही त्या गुहेच्या दारावर दगड म्हणजे बंद केलं, प्रकाश गच्च अंधार झाला. मग मी पण डोळे मिटले, मग त्या कबुतराचे प्राण घेतले. मला एवढं सगळं करायला गेलो आणि परत आलो. एवढं सगळं 3 तास लागले. गुरुदेवांनी दुसऱ्या शिष्याला विचारलं की तुझं काय रे, तुला एवढं साधं काम नाही करता आलं, हवा कसा 3 तासात करून आला. म्हणलं गुरुदेव त्याच्यासारखा मी पण रस्त्यावर ट्रॅफिक, तिथून जंगलामध्ये हरिण बघत होतं, मी पण गुहेत गेलो, मला पण जाणवलं की कबूतर माझ्याकडे बघतायत. तो म्हणला मी डोळे मिटले, मी पण लावलं दगड, मी डोळे मिटले. तो म्हणाला की डोळे मी मिटले तरी मी माझ्याकडे बघतच होतो. त्याला गुरुदेव माझे डोळे उघडे नाही असावे लागत, मी डोळे मिटले, त्या कबुतराने नाही मिटलेले. ज्याला कळलं की त्या कबुतरातही प्राण आहे आणि त्या प्राणाचा सन्मान आहे, आणि त्याच्यावर जास्तीत ज्याला कळलं की मी माझे चर्मचक्षु मिटले तरी मी माझ्याकडे बघतच असतो, तो स्वच्या ओळखीच्या रस्त्यावर निघाला. वेगळं सांगायला नको की या आश्रमामध्ये पहिला नंबर या विद्यार्थ्याला मिळाला. स्वची ओळख हा म्हणजे कुठला तरी लांबचा मुद्दा असा पण नको समजत. नुसताच आध्यात्मिक, मुळामध्ये अध्यात्म विचार हा सुद्धा नुसताच नाहीये, तो व्यवहाराशी निगडित आहे, संबंधितच आहे. माझे साधे सुद्धा निर्णय मी शिकू का नाही शिकू, शिकायचं असेल तर काय शिकू, ते आर्ट सायन्स कॉमर्स मधलं काय कंटिन्यू करू, डॉक्टर होऊ का इंजिनियर होऊ, युपीएससी एमपीएससी आल्यानंतर ऑप्शनल कोणते घेऊ. म्हणजे झापडं लावलेली आपल्याला सवय असते त्याच्यामध्ये की गेल्या वर्षी हा विषयाचा मटका लागला, अंडी फुटली, गोट्या लागल्या, ते कॉम्बिनेशन घ्यायचं, कारण तो विषय घेऊ. अरे पण तो विषय घेऊन तो झाला म्हणजे तू होशील का, आणि ती झाली नाही म्हणजे तू होणार नाहीस का. तू स्वतःच शोधलं पाहिजेस. सर्व मिळून त्याचं खरोखरच नाव येतं स्वची ओळख. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नाही. पुस्तकी अभ्यासातल्या बुद्धिमत्तेचं नाव आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. जीवनातल्या इतर बुद्धिमत्तेचं नाव आहे बिहेवियरल इंटेलिजन्स. की मला कदाचित पुस्तकातल्या 4 ह्याच्यात तुम्ही जाऊ नका, पण मला जीवनातलं कळतं. आपल्यामध्ये कोणता इंटेलिजन्स आहे हे ओळखणे, शोधणे. खरं म्हणजे सूत्र, स्वची ओळखची सूत्र तशी एकदम साधी आहेत. आपला जीव कशात रमतो, आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय सहजपणे समजतं, काय आपल्याला कष्ट नाही वाटत, आणि याचं कॉन्व्हर्स म्हणजे जिथे किती डोकं आपटलं तरी तो विषय नाही आपल्या लक्षात येत. नाही, अनेकांना dy/dx येत नाही, ते म्हणतील असू द्या ना, आम्ही काय म्हणलो का, तुम्हाला जे असायचं ते असू द्या, dy/dx नाही येत. मध्ये माझं क्षेत्र नाही, म्हणजे इतकं सगळं मी तुम्हाला सांगतो. याच्यात कोणी मेडिकलला जाऊ नये असा नाही अर्थ त्याचा. जावं ना, कोणी जावं ज्याचं बायोलॉजी पक्क आहे, ज्याला ते माणसाचं सांगाडा कोण कापणं नाही भरत. आता बायोलॉजीच्या लॅबमध्ये असं बेडूक बांधायचं असतं, पिन ठोकून, आणि ते जिवंत ठेवून स्कार्पेल चालवायचे असते, कापायचं असतं. त्याचं धडधडणारं हृदय बघून ज्याला स्वतःच 14 फेब्रुवारीच्या संध्याकाळचं हृदय आठवत नाही, आपण त्याला शुभेच्छा द्याव्यात की जरूर जा, चांगला डॉक्टर हो, लोकांची सेवा करणारा डॉक्टर हो. सेम इंजिनिअरिंग. सहज पहा तुम्ही, स्वची ओळखचा हा प्रवास किती आहे सूक्ष्म सुद्धा. संपूर्ण बायोलॉजी आवडतं असा मुलगा मुलगी मला भेटत नाही. त्यानंतर सूक्ष्म हळूच विचारलं की त्या बायोलॉजीच्या ज्या 2 मुख्य ब्रँचेस आहेत, बॉटनी का झुलॉजी, तर कोणीतरी सांगणारा भेटतोच. जनरली मुली म्हणतात बॉटनी आवडतं, ते झुलॉजी म्हणजे कापाकाप्या आणि त्याचे हाडं आणि त्याचे सांगाडे आणि नको वाटतं. त्यापेक्षा हे हिरवी छोटीशी हिरवी चुटूक पानं, फर्नची मॉडिफिकेशन फॉर सर्वायवल, मॉडिफिकेशन फॉर रिप्रोडक्शन, बॉटनी छान वाटतं. याच्या उलट दुसरा कोणतरी म्हणते का बॉटनी का विषय का मिळमिळत आहे, त्याला अभ्यासाला तांबडा रस्ता पांढरा रस्ता हवा, त्याला ते झुलॉजी असल्याशिवाय असं एक्साइट झाल्यासारखं होत नाही. त्याला झुलॉजीच आवडतं. गणिताच्या मुख्य 2 ब्रँचेस, अरिथमेटिक आणि जॉमेट्री. चुकून नाही भेटत असा कॉमन माणूस की ज्याला दोन्ही आवडतं. स्वतःला पण सूक्ष्म शोधून पाहतो. गणित आवडणारे सुद्धा जनरली त्यातलं काय, एखादा म्हणतो मला अरिथमेटिक आवडतं, ते जॉमेट्रीने मला वैताग येतो. ते त्रिकोण, चौकोन, गोल, त्या रेगा, तुम्हाला काय मारायचं तर मारा. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज अ स्ट्रेट लाईन. खरं नाहीये. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज नॉट अ स्ट्रेट लाईन. डोकं फिरायला सुरुवात होते त्याची. काय वैताग देताय तुम्ही, आम्हाला नॉर्मल व्याख्या आतापर्यंत सांगितली. शॉर्टेस्ट डिस्टन्स
बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज अ स्ट्रेट लाईन. आता हे येऊन म्हणतात स्ट्रेट लाईन नाही, म्हणजे यांचं काय बरं झालेलं दिसत नाही. त्या आधी लाईन या प्रकाराबद्दल राग आहे त्यांचा, म्हणून ते म्हणतात की शॉर्टकट नाही. तो म्हणतो मला अरिथमॅटिक आवडतं, मला जॉमेट्री अजिबात आवडत नाही. जॉमेट्री ज्याला आवडतं त्याला ट्रिग्नोमेट्री आवडायची शक्यता नाकारता येत नाही, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. कारण निदान ट्रिग्नोमेट्री म्हणजे ते एकच त्रिकोण. तिकडे आपल्या प्राचीन काळामध्ये वेदकालीन ऋषी आणि प्राचीन ग्रीक संस्कृतीतला पायथागोरस हे लेखाचे होते विकृत. त्यांना उद्योगधंदे नव्हते आणि त्यांना आपलं जीवन सुखाने चाललेलं बघवत नव्हतं, म्हणून त्यांनी असा त्रिकोण आखला. वरने गोटी घरंगळ सोडून दिली. आता आपल्या जीवनाची मजा बघत बसले की कष्टाने साईन कॉस टॅन पर्यंत काहीतरी समजेल. 1/sin 1/cos झालं की आपण तो तुझं चालू देत नाही. आईला विचार. त्याच्याही पुढचं म्हणजे मग कॅल्क्युलस आहे तर शास्त्र सुंदर, पण कोणासाठी सुंदर? ज्याला आवडतं त्याच्यासाठी सुंदर. जीवनाची दिशा आपल्याला काय आवडतं, काय समजतं, म्हणजे खरोखर हा सगळा विचार स्वामी विवेकानंदांच्या एका एकदम सिंपल वाक्यात सांगतायत. आणि हे वाक्य बोलणारे स्वामीजी इथे लक्षात ठेवा, आपल्या कार्याचे गुरु, माझे व्यक्तिशः सुद्धा गुरु, आपल्या कार्याचे गुरु. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. आयुष्य जगायचं म्हणजे काय करायचंय, काय करा आयुष्यामध्ये, दिशा कोणती आहे? इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. स्वामी विवेकानंद म्हणतायत, मी पण खूप वेळा डोळ्यासमोर चित्र आणतो की स्वामीजी सांगतायत इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. आय एम विवेकानंद अँड यू आर वॉचिंग MTV. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय म्हणजे अरे ज्यात तुम्हाला आनंद आहे ते क्षेत्र आहे, ज्यामध्ये नाहीये कटकट आहे, डोकं आपटलं तरी नाही समजत आहे. पण आपले निकष आहेत की नाही, याच्यात कीर्ती आहे, याच्यात पैसा आहे, याच्यात स्टेटस आहे, त्याच्यात हा असलेल्या चांगल्या मुली मिळतात, तो नसलेल्या मुलीचे बाप म्हणतात माझ्या पोरीला विहिरीत ढकलीन पण तुला देणार मला काय जास्ती झाली का. स्टँडर्ड वाक्य आहेत मराठीमध्ये. पैसा कशात आहे, कीर्ती कशात आहे, संपत्ती कशात आहे, नाव कशात आहे, सत्ता कशात आहे, याच्या झापडं लावलेल्या कन्सेप्ट काढून आपण ठरवतो की नाही करिअरचं क्षेत्र आहे. हे थोडीचं सिंपल उत्तर आहे. ज्यामध्ये आपल्याला आनंद आहे, ज्यामध्ये आपली बुद्धी चालते, ज्यामध्ये आपली प्रतिभा फुलते, ते आपलं क्षेत्र आहे. बाकी सगळं बाय प्रॉडक्ट आहे. येईल, मार्क येतील का? आपण मार्कांच्या मागे जातो, त्या नादामध्ये विषयातलं ज्ञान पण येत नाही. मी माझ्या परीने म्हणतोय, मी म्हणणारा वेगळा नाही, ते मला कळलेल्या भारतीय संस्कृतीने शिकवलं, स्वामीजींनी शिकवलं, गांधीजींनी शिकवलं की तू मार्कांच्या मागे नको लागूस, तू ज्ञानाच्या मागे लाग. तू एक्सलन्सवर फोकस कर. मार्क बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही मार्कांचे गुलाम नको व्हायला, मार्क तुमचे गुलाम झाले पाहिजे. मराठी नाट्यसृष्टीमध्ये एकपात्री प्रयोग करणारा माझा एक छान मित्र, त्याच्या ते एकपात्री प्रयोगातलंच वाक्य आहे की हल्लीचे सगळे विद्यार्थी मार्क्सवादी झाले. आणि मग आपल्याला दिसतं जीवन ऑलरेडी बदललेलं आहे की मार्क मिळतात, विषय कळलेला नसतो. आणि विषय कळलेला नसेल तर यापुढे जीवनात पुढे जाता येणार नाही. यापुढे नुसत्या कागदावरच्या मार्काने भवितव्य ठरत नाही. तुला विषय किती कळलेला, त्याचा तुला विचार करता येतो का, तुला एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या अनेक दृष्टिकोन आहेत ते समजतात का, आणि ते तुझ्या बुद्धीने तोलून तुझ्या स्वतंत्र बुद्धीने निष्कर्ष काढता येतो का, आणि परीक्षेपुरतं म्हणाल तर तो निष्कर्ष तुला तुझ्या शब्दामध्ये मांडता येतो का. मग तेज आहे त्याच्यामध्ये. आपण झापडं लावून घडतो, आपण झापडं लावून घडवतो. स्वामीजी सांगतात इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. आपण बसल्या जागी विचार करत ऐकत असलो तर मला खात्री आहे तुम्हालाही प्रश्न पडणार आहे की हे म्हणणं सोपं आहे, नाही करतायत दरवेळी आयुष्यामध्ये असं. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय खरंच येतं का करता? अविनाशच्या वडिलांना IAS व्हायला आवडलं नसतं. अविनाशचे वडील महाराष्ट्र सरकारच्या एका खात्यामध्ये स्टेनोग्राफर होते. घरामध्ये त्यांनी स्वप्न पेरलं अविनाशच्या मनात की तू कलेक्टर व्हायचे. ते नसते होय कलेक्टर, त्यांच्याकडे नव्हती बुद्धिमत्ता. पण अविनाशच्या वडिलांची आई ते 2 वर्षाचे असतानाच गेली, त्यांना आठवतच नाही आई. वडील अविनाशच्या वडिलांचे वडील अविनाशचे वडील 13 वर्षाचे असताना गेले आणि लहान वयामध्ये सगळ्या घराची जबाबदारी अंगावर पडली. जे मिळाले ते स्वीकारायला लागले. त्यावेळेच्या निजामशाही राज्यामध्ये कारकून म्हणून नोकरी मिळाली, ती स्वीकारावी लागली. तो चरक आहे, हात एकदा घातला बाहेर नाही येतात त्या चरकामध्ये पिसून निघाले. मुलापर्यंत स्वप्न आणून पोहोचवलं. पण आपल्या मनाला प्रश्न पडू शकेल की स्वामी विवेकानंदांनी म्हणणं सोपं आहे इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. हे दरवेळी सोपं नाहीये. शेवटी माणसाला त्याच्या वाट्याला आलं ते शेवटी करावं लागतं. मला व्हायचं होतं डॉक्टर पण नाही होता आलं, मग काय करू? तुम्ही म्हणता इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय, आणि आता जाता जाता असल्या तरी एन्जॉयची व्याख्या विसरू नको. एन्जॉय म्हणजे सिगरेट दारू तंबाखू नाही. नाही तर बरं झालं की आता सर तुम्ही स्वतःच सांगितलं इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. आम्ही रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येक मुलीची आजकाल टिचकट टिंगल करणे आम्ही एन्जॉय करतो. तुम्हीच म्हणाला इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. ज्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे,
ज्याच्यात एक्सलन्स आहे, ज्याच्यात एक समाधान आहे जीवन जगल्याचं, जॉब सॅटिस्फॅक्शन आहे, म्हणजे आपण एन्जॉयची व्याख्या चॅलेंज करतो. केवळ ऐहिक उपभोग, केवळ ते एन्जॉयमेंट नाही. आणि जोपर्यंत दुसऱ्याचं शोषण आणि दुसऱ्याचा अपमान यावर आधारित नाही, तोवर कुठल्याही एन्जॉयमेंटला काही कमी समजायचं कारण नाही. ऑल्दो निर्व्यसनी असणं हे आपण आपल्या परीने म्हणतो मूल्य असायला पाहिजे. करायचीच असली व्यसनं तर दोनच, व्यसनानी संती बहुनी. व्यसनं अनेक आहेत. व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम, दोनच व्यसन खरी आहेत. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू. विद्याभ्यासन, व्यासंग, अभ्यास, माझ्या विषयावर माझी जबरदस्त पकड आहे आणि त्याचा मला स्वतंत्र बुद्धीने विचार करता येतो, हे व्यसन. किंवा हरिपाद सेवा, ईश्वर सेवा. ईश्वराची सेवा म्हणजे काय? गांधीजी, विवेकानंदांपासून सगळे संत, सगळे प्राचीन ऋषी मुनी, सगळे गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, सगळ्यांनी इनफॅक्ट इस्लाम, ख्रिश्चॅनिटी सगळीकडे सांगितलेले आहे, हाती घेतलेलं काम आनंदाने करणे हीच देवभक्ती पण आहे आणि हीच देशभक्ती पण आहे. तू हाती काम कोणतं घ्यायचं याचं सूत्र आहे, स्वतःकडे बघ, आठ डोकावून पहा, दुसऱ्याशी तुलना नको करू. मग हे विवेकानंदांना कळत नव्हतं का की दरवेळेला इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय असं नाही करतायत. माझी खूप इच्छा होती तिच्याशी लग्न व्हावं, पण ते दुसऱ्याशी झालं ना कोणाशी तरी. मग आता आयुष्यभर तू त्याच्याच पुढत राहणार आहेस का, तिच्याशी किंवा त्याच्याशी? ते बोथवेज असू शकतं. एकतर्फी असा गैरसमज नका बाळगू. लग्नाच्या 6 महिन्यानंतर मुलगी पण म्हणते की मेल्या मुर्दा बसवला, तुझा माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं, तुझ्याशी लग्न होऊन तू चांगला पाटलाचा पोर मला तालेवर घर सांगून आलं होतं, कोणती अवदसा आठवली, अक्काबाईचा फेरा तुला निवडलं ना, आता संसार सुखाने कर, आता तो नीट कर, आता जो करायचा आहे. म्हणजे इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय हा पूर्वार्ध आहे. स्वामीजींना जीवन समजतं ते. आपल्याकरता त्यांनी उत्तरार्धाचं वाक्य सांगून ठेवलेलं आहे, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. ओके, काही वेळा नाही करता येणार. आज सुद्धा दुपारी मी आपल्या 3-4 अशा उत्तम विद्यार्थ्यांशी थोडा वेळ बोलत होतो की ज्यांचे युपीएससीचे 3 अटेम्प्ट झाले आणि कोणी प्रिलिम क्लिअर केली, कोणी मेन्स क्लिअर केला, कोणी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला, पण सिलेक्ट नाही झालेलं. मला आयएस व्हायचंय, नाही होता आलं. काय आकाश कोसळलं? इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. तर मी आयएस होणे एन्जॉय करीन. मी सर तुम्ही म्हणताय तशी देशभक्तीच करीन आणि ती देवभक्तीच करीन. दिस इज व्हॉट आय वुड एन्जॉय. नाही झालं सिलेक्ट तर आकाश कोसळलं का? पण जीवन इतकी छोटी गोष्ट नाही बाबा. सितारों से आगे जहां और भी है. म्हणजे ज्या सूर्य चंद्र तारकांच्यावर आपली नजर खेळलेली असते की मला हेच पाहिजे, मला 92-95% पाहिजे, मला मेडिकल इंजिनिअरिंगच पाहिजे, मला अमुकच करिअर पाहिजे आणि मला आयएसच पाहिजे, नाही मिळालं. ते सूर्यचंद्र तारका नाही मिळाले का आकाश कोसळलं का? सितारों से आगे जहां म्हणजे विश्व और भी है. म्हणजे ज्या सूर्यचंद्र तारकांच्यावर आपली नजर खेळलेली असते त्याच्या पलीकडे विश्व खूप मोठं आहे. म्हणजे जीवन त्याच्या पलीकडे खूप मोठं आहे. मला इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय नाही करता आलं. आता काय करू? म्हणजे करतोय ते पाट्या टाकत जगू, पुढत जगू, चरपडत जगू, हातापायामध्ये मनमनांच्या साखळ्या घातल्यासारखा जगू का काय करू? स्वामीजी सांगून ठेवतात उत्तर आपल्याला, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय, बट इफ यू कांट then learn to enjoy what you do. तुला तुझ्या आवडीचं क्षेत्र आणि काही मानवी जीवनातल्या कारणांमुळे मिळालं नाही आणि मग कुठलं तरी मिळालं, ते मिळालं ना बाबा रे किंवा बाईगर, मग आता लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू. की आता जे करायचं ते जीवातून कर, मनापासून कर, त्यामध्ये आनंद घ्यायला शिक. मग आपल्याला आपला स्व सापडत जाणार आहे, कळत जाणार आहे. ती स्वची ओळख, 8 डोकावून. ही कोणाची कोणाला कधी पटेल ह्याला काही गणित नाही. काही गणित आहे कळायला की सगळ्यांना आपापला स्व वयाच्या 16व्या वर्षीत सापडला पाहिजे, असं काही गणित आहे का? स्वची ओळख ही घटना नाहीये. इट इज नॉट अन इव्हेंट की एका दिवशी. तो फार कमी जणांसाठी असतो, ते आपण शेवटाकडे परत बोलणार आहोत. फार कमी जणांसाठी असतो की जे फायनली म्हणू शकतील की मला माझा स्व समजला, मला माझ्या स्वची ओळख पटली. तुम्ही मला जर विचारलं की माईकवरनं बोलताना आम्ही आपल्या ऐकून घेतो, करतो काय, तावडीत सापडलो तुमच्या, तुम्हाला सापडलाय का स्व? तर मी हो मला सापडलाय असं उत्तर देणे एवढा ढोंगी नाही. मी नाही दावा करू शकत मला सापडलाय. माझं क्रियापद आहे मला सापडत आहे. एफ ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. एफ ऑफ एक्स नेव्हर बिकम्स इन्फिनिटी. माझा प्रवास चालू आहे आणि माझा चालू आहे तसं तुमचाही करा. थोडासा आधी जन्माला आलो, थोडासा आधी प्रवास सुरू केला म्हणून थोडासा कळल्याचा दावा आहे किंवा आपल्याला काय काय कळत नाहीये कळल्यासारखा दावा आहे. त्यामुळे 4 गोष्टी सांगता येतात. तुम्हाला तुमचा स्व कळलाय का? माझं उत्तर आहे की कळलायचा मी शब्द नाही वापरू शकत, कळत आहे. मी त्या प्रोसेसमध्ये आहे.
आणि मला माहिती आहे की मी बरोबर रस्त्यावर आहे. मला खंत पण आहे की माझी गती नसेल कदाचित बरोबर, पण दिशा कळणारा सूर्याचं जे क्षितिज आहे ते, आणि रस्ता हा जो प्रत्येकाचा वेगळा, प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगळा, प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रवासाचा सन्मान आहे. पण मला माझी स्वची ओळख पटत आहे आणि ती कालच्यापेक्षा आज जास्ती, आजच्यापेक्षा उद्या. नॉलेज ऑफ द सेल्फ इज नॉट अन इव्हेंट, इट्स अ प्रोसेस. त्या प्रोसेसमध्ये आपण असणं महत्वाचं आहे. कुणाला केव्हा सापडेल याला काही गणित नाही. महान पंडित कुमार गंधर्व पंडितजी वयाच्या 6व्या वर्षी मैफल केली. समोर ऐकणारे भले भले गवई बसलेले होते आणि या 6 वर्षाच्या मुलांनी राग सादर करून झाल्यावर खलास झाले समोरचे एकाहून एक महान गायक आणि म्हणलेच की ग्रेट, की अरे हा नुसता मुलगा नाही 6 वर्षाचा, हा तर भूलोकीचा गंधर्व आहे. 6 वर्षाचा मुलगा म्हणून नाव पडलं कुमार गंधर्व. कुमारजींना त्यांचा स्व वयाच्या 6व्या वर्षी सापडला. तो आयुष्यभर सापडत पण होता, त्या आयुष्यभर प्रयोग पण करत होते. एकदा स्व सापडला म्हणजे सापडलेल्याच असं असत नाही, कधी तो हरवू पण शकतो. तो झरा आहे आतला, तो शोधावा लागतो. त्याला ड्रिल लावून आणि बोअर करून त्या झऱ्यामधलं शुद्ध स्वच्छ पाणी प्रतिभेचं आणि आपल्या करिअरचं वर काढावं लागतं. कुमारजींना पुढे त्यांच्या किडनीज लंग्स काढावी लागली, एक लंग काढावी लागली. उरलेलं तरुण असताना उरलेलं सगळं आयुष्य एका फुफ्फुसावर काढलं. पु ल देशपांडेंच्या गणगोत मध्ये कुमार गंधर्वांचा वरचा एक चॅप्टर आणि व्यक्तिमत्व रंगवलेलं आहे. पु ल म्हणतायत की ते आणि सुनीताबाई हे आजारी असलेल्या तरुण कुमार गंधर्व याला डबा घेऊन जेवणाच्या हॉस्पिटलमध्ये जायचे की त्याचे एक लंग, एक फुफ्फुस काढावं लागलेलं होतं. आणि त्याला धड गाता नाही ना, तान घ्यायची म्हणजे शास्त्रीय संगीतातली धड गात. आम्हाला वाटायचं की कुमार दुःखात असेल. आम्ही जायचो तर हा हसतच असायचा, याचे जोक्सच चालू असायचे आजारी त्या एक फुफ्फुस काढलेल्या स्थितीत सुद्धा. आणि हा म्हणायचा मी नवा राग रचलाय. एका रागाचं नाव प्रियदर्शिनी, तो इंदिराजींना अर्पण केलेला राग आहे. कुमारजींनी शोधलेला एका नवा राग, नवी पद्धत, नवा राग शोधला. आणि ज्याला वयाच्या 6व्या वर्षी आपला स्व सापडला, फुफ्फुस गेल्यामुळे आता तो हरवतो का काय वाटलं होतं की आता याला गाता येणार नाही, फार तर फार हा संगीत समीक्षक होईल. पण यांनी गायनाची पूर्ण वेगळी शैलीच शोधली. ती अशी एक सलग तान अशी नाही. कुमारजींचं गायन जर ऐकलं तोडत तोडत घेतात ते तान, पण ती सगळी मिळून गायन असामान्य. त्या कुमारजींनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पहाटेच्या पारिजातकासारखे ते प्रसन्न आणि टवटवीत होते असं आयुष्य जगले. स्व कुणाला केव्हा सापडेल असं नाही ना गणित. त्याला कुमारजींना 6व्या वर्षी सापडला आणि सापडलेला शेवटपर्यंत टिकला. लताबाई महान गायक असलेले दीनानाथ मंगेशकर गेले, त्या 10-11 वर्षाच्या होत्या, पण सगळं घर पडलं. 3-4 बहिणी, एक धाकटा भाऊ, सगळं घर पडलं. त्या लताबाईंनी सांभाळलं. त्यांना आकाशवाणी केंद्राने गायनात नापास केलेलं होतं. कसं वाटतं कानाला गारगार ऐकायला? लता मंगेशकरना गायनामध्ये आकाशवाणीने नापास केलेलं होतं. मी नाव ठेवलेलं आहे की लता मंगेशकर ही स्वरांची आई आहे, सप्त स्वरांची आई आहे. आणि आशा भोसले ही मावशी आहे. आणि अलीकडे आईचं थोडं वय झालंय, मावशी अजून तेच तर्रार अशी 16 वर्षाची मुलगी पण थोबाडात आहे. तिचा असा आवाज, तिचा आशा भोसलेंचा आवाज अजूनही असा लखलखीत तलवारीच्या पात्यासारखा, बिजलीसारखा धारदार विलक्षण आहे. पण त्या लता मंगेशकरनं नापास केलेलं होतं. ह्याचं दार त्याचं दार. दीनानाथ मंगेशकरांना उपचार मिळाला नाही वेळेत म्हणून गेले, म्हणून पुण्यामध्ये हॉस्पिटल उभं राहिलं. पण त्या लताबाईंना आपला स्व तो लहानपणी कळलेला होता, गाणं समजलेलं होतं. दीनानाथ मंगेशकर म्हणलेले होते की ही माझी एक मुलगी सगळं पाडफेड आहे. त्यांना वयाच्या 10व्या-11व्या वर्षी सापडलेला होता. आपण आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये आम्ही असे घडलो अशी एक सिरीज करतो, वेळोवेळी करतो आणि विविध वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या काही कर्तबगार व्यक्तींना आपण बोलवतो. तर मराठीतले एक जागतिक दर्जाचे असामान्य कवी, दुर्दैवाने शरीराने आतल्या आता नाही, काही महिने झाले ते जाऊन, आणि खरोखर ती पोकळी आहेत, असे दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या 1 वर्षीच्या शिबिराला आले होते मुलांशी बोलायला. त्यांचं ठरवायला आमची त्यांच्या आधीपासूनच्या अनेक कारणांनी दोस्ती त्याच्यात जात नाही. आता मी त्यांच्याशी फोनवर बोलत होतो की माझा असा फाउंडेशन कोर्स असतो, आम्ही असे घडलो. आणि मुलांसमोर वेगवेगळे रोल मॉडेल्स असतात की एक विशिष्ट म्हणजेच याचा यशाचं क्षितिज असं नका समजू, तर तुम्ही येऊन मुलांशी बोला. नंतर मी म्हटलं की मुलांशी बोला. ते म्हणाले माझ्या विषयाला एक शीर्षक द्या म्हटले मला फोनवर. मला म्हणाले काय शीर्षक काय द्या? दिलीप पुरुषोत्तम चित्रे मला म्हणाले की शीर्षक द्या मी काय. तिकडे फोन, मी मुंबईत होतो, ते पुण्यात होते. आमचा फोनवर मी दचकलो इलेक्शनवर. मी काय, मग कोण दुसरा असतो का? मी काय असं दचकून मी सावरेपर्यंत मला लक्षात आलं की हे प्रतिभा संपन्न कवी, काव्याच्या क्षेत्रातली प्रतिभा,
मी का आहे म्हणजे मी कवी आहे. मी का आहे कवी? मी दुसरा कोणी का नाही? मी इंजिनियर का नाही? मी सामाजिक कार्यकर्ता का नाही? मी कवी काय? दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना काव्य हेच आपलं क्षेत्र हे वयाच्या 16व्या वर्षी कळलेलं होतं. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर या माणसांनी आयुष्यात दुसरं काही जॉब केले का, संसार केले का, त्यांना पत्नी चांगल्या लाभल्या, त्यांची आत्मचरित्र अलीकडे प्रसिद्ध झालेली आहेत, म्हणून आपल्याला त्यांचं आयुष्य कसं घडलं कळतं. पण वयाच्या 16व्या वर्षी कळलेलं होतं की काव्य हेच आपलं क्षेत्र आहे. ती स्वतःची ओळख आहे. दुसऱ्या एका शिबिरामध्ये एकदा आपल्याकडे सोनाली कुलकर्णी आली होती, अभिनेत्री, आणि खरोखर टॅलेंटेड अभिनेत्री आहे. आधी फर्ग्युसनची विद्यार्थिनी होती. सोनालीने पण मुलांशी बोलताना सांगितलं की मला माझ्या शाळेच्या शेवटच्या वर्षीच, वयाच्या 16व्या वर्षी, ज्या कुठल्या शाळेत हुजूरपाक येत होती आणि शाळेकडनं नाटकामध्ये काम केलं आणि सूर सापडला जीवनाचा की मला, मी पुस्तकी अभ्यासात हुशार आहे का मला काय ते सगळं माहिती नाही मला. सोनाली कुलकर्णी अँड द लाईक्स हे काय 10वी-12वीला बोर्डात आले का संबंध काय त्याचा? अभिनयातलं कळतं. पुढे पुरुषोत्तम मध्ये काम केलं, पुढे चित्रपट सृष्टीमध्ये आहे, आणि जो काय होतो एक असामान्य अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील, शबाना आझमी नंतर ठसा उमटवणारी सोनालीच आहे. ती आपल्या मुलांशी बोलताना सांगत होती की वयाच्या 16व्या वर्षी लक्षात आली. महाराष्ट्रातले एक यशस्वी उद्योजक बीजी शिर्के सातारा जिल्ह्यातल्या खेडेगावात आले. कधीतरी तुम्ही जरूर आत्मचरित्र वाचावं त्यांचं. ते वेळोवेळी येऊन गेले चाणक्यत मुलांशी बोलायला, आणि त्यांनी सांगितलंच की मी अंगावरच्या फाटक्या साधण्यानिशी पुण्यात आलो वयाच्या 16व्या वर्षी, पण हा निश्चय करून आलो की मी सन्मार्गाने कचकावून करोडो रुपये मिळवीन आणि माझ्या इंजिनिअरिंग प्रतिभेतनं काहीतरी नवं निर्माण करीन, असा मला उद्योजक व्हायचंय. हे दिसलेलं क्षितिज वयाच्या 16व्या वर्षी. सिपोरेक्स, इंजिनिअरिंगचं वेगळं टेक्निक, प्रीकास्ट टेक्नॉलॉजी, फॅब्रिकेशन मधली, हे सगळं पुढे शिर्के उद्योग समूहाने शोधलं. याच्या मागे बाबूराव शिर्केंचं डोकं आहे. त्यांना त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा वयाच्या 16व्या वर्षी घेतली. कोणाला 16व्या वर्षी सापडतो, कोणाला 60व्या वर्षापर्यंत सुद्धा सापडलेला नसतो. स्वची ओळख ही घटना नाहीये की एका दिवशी सापडला, ती प्रोसेस आहे. एक कुमारजींना वयाच्या 6व्या वर्षी सापडला. हिंदुस्थानी क्लासिकल संगीतामध्ये हिमालयाच्या शिखरासारखे असे दुसरे महान गायक होऊन गेले. त्यांचं नाव पंडित मल्लिकार्जुन मनसूर, धारवाडला असं. पण वयाच्या 50-60 पर्यंत आपण एक असामान्य गायक होतं त्यांना माहिती नव्हतं. गायक होते, शिकत होते, लुटूपुटू गात होते. पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांना सूर जीवनाचा सापडला, आणि पुढे मनसूरजींचं गायन म्हणजे असामान्य. किती असामान्य? काही राग असे आहेत की ज्याच्यातले बोल बदलले मनसूरजींनी. आणि जाणकार गायकांनी जेव्हा त्यांना सांगितलं की अरे हा शुद्ध निषाद याच्यात नाहीये, तर ते म्हणाले इसके बाद होगा, इसके बाद होगा. आपलं शास्त्रीय संगीत असं पक्क बांधलेलं विलक्षण शिस्तशीर आहे. तर त्याच्यामध्ये कोमल स्वर का तीव्र स्वर जो असेल तो असा, तोच तसाच तिथे तोच यायला पाहिजे. यांनी वेगळेच घेतले. आणि जाणकार गायक जेव्हा सांगायला लागले की तो सूर नाहीये, म्हणाले अब अगर नाहीये तो इसके बाद होगा. इसके बाद होगा म्हणजे आपल्या गायकीमधून पंडित मल्लिकार्जुन मनसूर जे निर्माण करतील ते याच्या पुढचे नॉर्म्स असतील की आम्ही नुसते परंपरा पाळणारे नाही होणार, नव्या करून निर्माण. पण त्या मनसूरजींना आयुष्याचा सूर आणि स्वतःचा सूर केव्हा सापडला? वयाच्या 50-60 सापडला. गांधीजींना केव्हा सापडला? वयाच्या 40-50 मध्ये सापडला. दक्षिण भारताच्या लता मंगेशकर म्हणजे महान गायिका MS सुब्बालक्ष्मी या मुळातनं गायिका नव्हत्या, म्हणजे गात होत्या, पण अशा फार विश्वविख्यात गायिका नव्हत्या ज्यांची मीराबाईची भजनं ऐकून मीराबाई सुद्धा हेलावून जाईल. किंवा ते व्यंकटेश स्तोत्र आहे, अनेक आहेत MS सुब्बालक्ष्मी यांच्या आवाजातले. ऐकण्या एवढे तुम्ही भाग्यवान असाल आणि नसला तर याच्या पुढे कधीतरी ऐकाल अशी माझी प्रार्थना आहे. पण त्या मुळे अशा असामान्य गायिका नव्हत्या, मराठी टेकल्या होत्या. डॉक्टरने सांगितलं की यांचे शेवटचे दिवस आले. नवऱ्यालाही समजावून सांगितलं की शेवटचे दिवस आले, मेडिकल सायन्स कडे उत्तर नाहीये, तर तुम्ही त्यांचा शेवटचा काळ सुखात जाईल असं पहा. म्हणून घरामध्ये चर्चा झाली की बाई ग, मनापासून तुला जे करायचं होतं आयुष्यामध्ये पण करता आलं नाही, काय संसार असेल, पती असेल, मुलं बाळ असतील, सगळं नीट सांभाळतात, आता ते शेवटचा काळ ते कर. MS सुब्बालक्ष्मींना गायचं होतं. ते म्हणाले नाहीतरी अंतकाळ जवळ आलाय, तोंडावर मुखावर ईश्वराचं नाव असं म्हणून मीराबाईची भजनं गायला लागल्या. गेल्या नाही सुदैवानी, टिकल्या परवापर्यंत, आता अलीकडच्या काही काळात गेल्या. पण MS सुब्बालक्ष्मींना त्यांच्या आयुष्याचा सूर सापडला मरण दिसायला लागल्यावर. मराठीमधल्या दुसऱ्या असामान्य लेखिका आहेत, चरित्र ग्रंथ लिहिणाऱ्या. एकूण मराठी वाङ्मयामध्ये जागतिक दर्जा दुर्दैवाने कमी ठिकाणी दिसतो, पण त्यामध्ये चरित्र वाङ्मय, एखाद्या व्यक्तीची बायोग्राफी, चरित्र, आपण काय आपल्याला सवय माणसाला राक्षस तरी करायचा किंवा देव तरी करायचा, माणसाला माणूस म्हणून समजावून घ्यायचा, हे तोल आपल्या साहित्यामध्ये व्यक्त नाही होत. पण सुमती देवस्थळे यांनी लिहिलेली जी चरित्र आहेत, काही टॉल्स्टॉयचं चरित्र आहे,
मॅक्सिम गॉर्कीचं चरित्र आहे, अल्बर्ट श्वाइझरचं चरित्र आहे, आपल्या जगाला बळ देणारी चरित्र आहे. या सुमती देवस्थानी असं लेखन सुरू केव्हा केलं? कॅन्सर डिटेक्ट झाला होता, हॉस्पिटलमध्ये होते, डॉक्टर आणि आयुर्विज्ञानाने सांगितलं की तो शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे, तर आता काहीतरी आपल्याला आयुष्यात करायचं होतं, काय करायचंय? त्यांना लेखिका व्हायचं होतं, होता नव्हतं आलं. आणि अशा हॉस्पिटलमध्ये पडलेले असताना मॅक्सिम गॉर्कीचं द मदर नावाची जी विश्वविख्यात कादंबरी, गॉर्की हा रशियन साहित्य, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांना वाचायला मिळालं. आणि सुमती देवस्थानच्या डोक्यात आलं की काय आपले नाहीतरी शेवटचे दिवस आहेत तर ते आनंदाने काढू, हे मला जे आयुष्यभर करता आलेलं नाही ते आता नव्याने लिहिता येईल का नाही माहिती नाही. तर गॉर्कीचं भाषांतर आणि नंतर गॉर्कीचं चरित्र, इथून सुमती देवस्थानची लेखनाची कारकीर्द सुरू झाली. सुदैवाने, ईश्वर कृपेने त्या गेल्या नाही, आपलं पण सुदैव. आणि पुढे ही सगळी असामान्य चरित्र त्यांच्या हातून निर्माण झाली. सूर कोणाला केव्हा सापडेल याला खरोखरच काही गणित नाही. आणि एका दिवशी कुठल्या तरी विशिष्ट दिवशी सापडतो असा पण नाहीये. एक असामान्य अर्थशास्त्रज्ञ, त्यांचं तितकंच असामान्य पुस्तक आमचा बाप आणि आम्ही, तुम्ही सगळ्यांनी वाचायला पाहिजे असं मी सुचवतच असतो. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि आता पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून प्लॅनिंग कमिशनर आहेत. त्या डॉक्टर नरेंद्र जाधव हे काय पहिल्यापासून हुशार होते का? हे गोदी कामगाराचा पोरगा, शाळेमध्ये प्रवेश मिळत नव्हता, बाप त्या छबीलदासच्या दारामध्ये येऊन बसला रडत दिवसभर, दामोदर रुंजाजी जाधव, की माझ्या पोराला तुम्ही शाळेत घेत नसता तर मी जातच नाही. शाळेने इडिस्पिटीतून हाकलून दिलेलं होतं. पण तो चळवळीत होते, आंबेडकरांच्या चळवळीत होते, त्यांनी शिकवून ठेवलेलं होतं ऑर्गनाइज, एज्युटेट, एज्युकेट. शिक्षणामधनं पुढचा रस्ता दिसणार आहे. हे अर्धशिक्षित अंगठेबाद पोरं शिकली पाहिजेत, 5 होती मुलं. त्या गोदीतल्या कामगार दामोदर रुंजाचा जाधवांना कळत होतं की माझी पोरं शिकली पाहिजेत, शिकण्यामध्ये त्यांच्या घेत नव्हते शाळेमध्ये, म्हणून दारात बसून राहिले. पण त्या नरेंद्र जाधवांना काय एका दिवशी एकदम वयाच्या 6व्या वर्षी कळलं का सगळं? म्हणजे जीवनाचं स्वप्न जसं 6व्या-16व्या वर्षी कळू शकतं, तसं ते 40-50 पर्यंत नाहीये कळलेलं असं असू शकतं. नरेंद्र जाधवांना ते छान सांगितलं पुस्तक मुळात किंवा तरी वेगळं वाचा, पण शाळेत एका दिवशी कळलं अचानक की आपला स्वतःचा हस्ताक्षर उत्तम आहे. त्यांची समजत होती वर्गात हुशार कोणीतरी दुसरा हा मुलगा समजला जातो, आज हस्ताक्षराची परीक्षा आहे, त्याच्यावर स्पर्धा आहे, त्याच्यात त्यांनी भाग घेतलाय ना, काहीतरी वेगळं कधीतरी लिहायचं होतं. त्याच्यात ते शाळेतल्या मास्तरला लक्षात आले की अरे नरेंद्रचं अक्षर छान आहे, हस्ताक्षर छान आहे. मोठे वडील बंधू IAS म्हणून त्यांची इच्छा होती, यांनी पण IAS व्हावं. याला नव्हतं व्हायचं IAS, याला नव्हतं IAS व्हायचं. याला काय आम्ही अर्थशास्त्र होणारे पहिल्या दिवशी कळलं का? नाही ना कळलं. एक शिकत गेले तसं पुढचं दिसत गेलं. कॉमर्सला का आर्ट्सला गेले, डिग्री घेतले, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स विषयाची ओळख झाली. मग इकॉनॉमेट्रिक्स म्हणजे स्टॅटिस्टिकल प्रिन्सिपल्स अप्लाय केलेले इकॉनॉमिक्स. असं करत आज ते बेसिकली अर्थशास्त्रज्ञ, कुलगुरू आणि पंतप्रधानांचे सल्लागार आणि ते आमचा बाप आणि आम्ही पुस्तकाचे लेखक. मुद्दा हा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये या स्वची ओळखच्या प्रोसेसमध्ये असणं महत्वाचं आहे. ती कुठल्या एका दिवशी येते असंही नाही, कशामुळे येते असंही नाही. मराठीमधले एक दुसरे असामान्य लेखक आहेत जयवंत दळवी. दुर्दैवाने पुन्हा शरीराने गेले. जयवंत दळवींचं लेखन आणि सगळेच त्यांनी ज्या साहित्य प्रकाराला हात लावला असामान्य, त्या जयवंत दळवींचं एक वाक्य फार ग्रेट आहे. ते म्हणजे तुम्हाला वयाच्या 16व्या वर्षी जीवनाबद्दल जे स्वप्न पडतं ते आयुष्यभर तुमची साथ करतं. वयाच्या 16व्या वर्षी पडलेल्या स्वप्नाच्या प्रकाशात आपण आयुष्य जगतो. पण वयाच्या 16व्या वर्षी मला प्रकाश नसेलच दिसत. बहुसंख्य वयाच्या 16व्या वर्षी नको तीच स्वप्न पडतात आणि हल्ली स्वप्नांपर्यंत जावं पण लागत नाही, पर्याय अवेलेबलच आहेत आयुष्य बरबाद करण्याचे. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पडलं, त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तुम्हाला वयाच्या 16व्या वर्षी काय किंवा आता काय स्वप्न कोणतं पडतंय ते शोधा. पण वयाच्या 16व्या वर्षी पडलेल्या स्वप्नाच्या प्रकाशात आयुष्य जगतो. आणि मला काय पडलं आणि मला त्या स्वप्नामध्ये हा पुढचे 5 फुटच दिसत असतील. अंतरीचा दिवा केव्हा पेटेल किंवा ज्याला त्याला आपला आतला सूर केव्हा सापडेल याला काही गणित नाही. त्या शोधामध्ये आपण असायला पाहिजे. फाइंड युअर व्हॉइस ही तपश्चर्या, तुझा सूर ओळख. माझं एक अत्यंत लाडकं गाणं आहे, आजपर्यंत ते कायम टॉपला आहे, नंबर 1. 2 गाणी आहे, दुसऱ्यामध्ये आत्ताचा वेळ घालवणार नाहीये. मूळ ती एक कविता, मूळ इंग्लिशमध्ये सुद्धा होती. मग कोणीतरी मराठी कवींच्या समोर आव्हान टाकलं की या कवितेचं तितकंच ताकदवान मराठी भाषांतर करता का? ते एका कवीने केलं. पुढे त्याला चालेल लताबाई का आशाबाईंनी त्यांनी अमर केलेलं गाणं, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. जीवन घडवताना, करिअर घडवताना आपल्याला असं वाटतं की हे छान पांढरे शुभ्र हंस आहेत, विहार करतायत तळ्यामध्ये. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, पण त्याच्यामध्ये होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. हे कुरूप होतं, काळं होतं. काळं म्हणजे कुरूप समजलं जातं.
अंगामध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याला आपल्याकडे सौंदर्याचं लक्षण समजलं जातं. त्यामुळे होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, आणि मग त्या कविताभर छान वर्णन आहे काळजाचा ठोका चुकवणारं वर्णन आहे की भावंड ना पिल्लास दुःख भारी. काय दुःख आहे त्याचं की भावंड ना विचारी. भाऊ सुद्धा आपले भाऊ म्हणून म्हणत नाही, जवळ करत नाही, खेळायला घेत नाही. सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. एकटेपणाचं दुःख त्याचं. हे गाणं शेवटच्या कडव्यापाशी येतं. मी आयुष्यभर ऐकले, शेकडो हजारो वेळा ऐकलेलं आहे, पण अंगावर सरसरून काटा उभा राहिलेला नाही, असं घडलेलं नाही. आणि शेवटच्या कडव्यापाशी येतं तेव्हा मग एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेळ पार त्याचे वाऱ्या सवे पळाले. पाण्यात पाहताना डोकून या क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. त्याचेच त्या कळालेचं नाव आहे स्वची ओळख. की मी डोकावून कुठे डोकावून पाहतोय? माझ्याच अंतरात डोकावून पाहतोय. कोणता आहे माझ्यासमोर आरसा का मी तळ्यामध्ये पाहतोय? माझ्या अस्तित्वाचा आरसा आहे, माझ्या जाणीवेचा आरसा आहे, माझी सदसद विवेक बुद्धी, माझा कॉन्शियसनेस अवेअरनेस, ह्याच्यामध्ये मला दिसणारं माझं प्रतिबिंब, तो जो प्रचितीचा आत्मसाक्षात्काराचा क्षण आहे की मी राजहंस आहे, तो आपल्यातला राजहंस ओळखणे. पण हा क्षण कोणाचा केव्हा येईल, वयाच्या कोणत्या टप्प्याला येईल आणि कशामुळे येईल, याला कशालाच काही गणित नाही. कोणाला तपश्चर्येमुळे, कोणाला आत्मचिंतनामुळे, कोणाला त्या आई वडिलांचं ऐकतात त्यांच्या शब्दावर श्रद्धा आहे. आधी त्यांना काय कळत असतंच नाही, पण आई वडील किंवा गुरुजन सांगतायत, मनापासून त्याच्यावर श्रद्धा ठेवली आणि पुढे कळत गेलं की बरं झालं श्रद्धा ठेवली, मग मला माझा स्व सापडला. मी रत्नागिरीला पोस्टिंगवर होतो, त्यावेळेला एक दिवशी घरात पोहोचलो, पूर्णतः होत्या, पण आतमध्ये टीव्हीवर त्यावेळेला एकच चॅनल होता, केबल अजून आलेलं नव्हतं, पण कोणाचं तरी शास्त्रीय संगीत चालू होतं घरातल्या आतल्या टीव्हीमध्ये. मी बाहेर शूज काढता काढता म्हणालो की जसराजजींचं गायन चालू दिसतंय. पूर्ण ते म्हणाले जसराजजी नाही, संजीव अभ्यंकर आहे. संजीव अभ्यंकर जसराजजींचा शिष्य आहे. संजीव अभ्यंकर शिकण्याच्या काळामध्ये गुरुवर श्रद्धा ठेवून गुरु सांगतोय तसं गातो. गुरु सांगतोय तसाच संजीव अभ्यंकर गात राहिला आयुष्यभर, तर तो संजीव अभ्यंकर नाही होणार, तो जसराजजींचं क्लोन होईल. पण गुरुकडनं शिकून पहिले सूर गुरु सांगतोय तसे गायले, पण ते करत करत एक दिवशी मला माझा सूर सापडला, तेव्हा संजीव अभ्यंकर खरा रंगात येतो. संजीव अभ्यंकरनी संजीव अभ्यंकरच व्हायचं असतं. आणि लहानपणी यशवंतराव चव्हाणांना कोणीतरी शाळेमध्ये विचारलं तर तुला कोण व्हायचंय, तर लोक देतात नव्हतं. कोण खरंच म्हणतो, कोणी म्हणतो मला किरण बेदी व्हायचंय, असं कोणी आजकाल काही जण वेळ लागलेले मला अविनाश धर्माधिकारी व्हायचंय, देव त्यांचं भलं करू, अमुक व्हायचंय का आपापल्या याचे. लहानपणच्या यशवंतराव चव्हाणांना विचारलं तुला कोण व्हायचंय, ते म्हणाले मला यशवंत बळवंत चव्हाणच व्हायचंय. म्हणजे ती स्वची ओळख आहे, आत डोकावून पाहतानाची आहे. आणि ती कोणाला कशाने, कोणाला आपला क्षण नेमका कुठे, पण त्या तपश्चर्येत असणं महत्वाचं आहे. एक महान गायक मुकेश मला आवडतो, दर्दभरी गाणी. तो सिनेसृष्टीमध्ये पहिल्यांदा गायला गेला आणि याचं दार त्याचं दार करत होता, संगीतकार दारात उभं करत नव्हते त्याला. त्या काळामधले विख्यात नंबर 1 चे संगीतकार होते अनिल विश्वास, बंगाली माणूस आहे, सगळेजण त्यांना अनिलदा म्हणायचे. तर मुकेश त्यांच्यापाशी अनिलदा गेला. अनिलदा छान बोलायचे, पण त्याला गायला कधीही द्यायचे नाही. शेवटी एक दिवशी रेकॉर्डिंग संपलेलं होतं स्टुडिओतलं, आणि त्याच्या दारामध्ये मुकेश बसलेला होता. अनिलदा आले, हा मुकेश आडवा गेला त्यांना आणि हात जोडून काकुळतीने म्हणला की अनिलदा मुझमें क्या बुराई है, आप बता तो देना सही, मैं उस पे काम करूंगा, मी माझ्यामध्ये सुधारणा घडवीन, पण आप बताओ तो सही का तुम्ही मला कधी काम देणार नाही का, तुम्ही माझं गायन ऐकलंय, तुम्ही कौतुक केलंय का कार्यक्रमामध्ये, तुम्ही मला गायला देतच नाहीत मला, आणि नाही मिळाली संधी तर मला मी पुढे कसं जाणार आहे त्याच्यात, माझी कला, अपना हुनर, अपना फन कैसे दिखाऊंगा, तर तुम्ही मला कधीच काम देणार नाही का. मग मात्र अनिलदा त्याच्याशी बोलले. अनिलदा म्हणाले कि जब तक मैं केएल सहगल को सुन रहा हूं तुमको काम नहीं दूंगा, जिस दिन मुझे तुम्हें मुकेश सुनाई देगा उस दिन तुम्हें काम दूंगा. तिथपर्यंत मुकेश केएल सहगल सारखा गात होता. दिल जलता है तो जलने दे, आंसू न बहा, फरियाद न कर नावाचं गाणं आहे, जाऊन ऐका तुम्ही. केएल सहगलची जुन्या जमान्यातली गाणी ऐकली तर डोळे मिटून तसे त्या तसे वाटतं. लताबाईंनी गायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा शमशाद बेगम, नूरजहान, त्या काळच्या गायिका, सुरैया चिकार होत्या, पण लता मंगेशकर यांची पहिली गाणी काही त्या सुरातली आहेत. ज्या दिवशी मुकेशला मुकेशचा सूर गवसतो, ज्या दिवशी लताबाईंना लताबाईंचा सूर गवसतो, आणि संजीव अभ्यंकरला संजीव अभ्यंकरचा गवसतो, आणि आपल्याला प्रत्येकाला आपला गवसतो, ती स्वची ओळख आहे. शिकण्याच्या काळात मी एक श्रद्धा ठेवून मी म्हणू शकतो की ओके, तुम्ही मला माझी श्रद्धा आणि जो आतला झरा, तुकारामांच्या एका अभंगातला अफलातून वर्णन आहे, अलीकडच्या सगळ्या ओळी माझ्या लक्षात नाहीये, पण
वेदांचा तो अर्थ आम्हासाची ठावा, येरांनी वहावा भार माथा, हे आत्मविश्वासाने म्हणणारे तुकोबा. किंवा धन्याचा हा माल, फोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाई. ही तुकोबारांच्या प्रवासाची सुरुवात आहे. तुम्ही कोण आहे मी सांगतो, तुम्ही कुठे नवीन आहे, तो धनी ईश्वर आहे. धन्याचा हा माल, फोडिले भांडार, फोडले मी आणून पोचवतोय, त्या देऊच्या डोंगरावर कीर्तन करतोय, माझं नाही आहे. फोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाई. तो मी तो हमाल भारवाई तुकोबाराचा प्रवास कुठे जाऊन पोचतो, तर वेदांचा तो अर्थ आम्हासाची ठावा, येरांनी वहावा भार माथा, किंवा अणुरेणिया थोकडा, तुका आकाशा एवढा. हा तुकोबाराला आपला स्व सापडला. त्याला कोणतरी विचारलं की अरे तू एक वाणी घरामध्ये जन्माला आलेलास, व्यापार केलास, तुझी सावकारी बुडली, कागदपत्र इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकलीस, आणि तिकडे दरिद्री होऊन तुझी बायको तुझ्या नावाने खडे मोठी आहे, पण तरी पण हे तुझ्या तोंडून जे निघतं हे अद्भुत आहे, कसं काय? तुकोबारांच्या अभंग आहे. दुःख आहे मला की माझं सगळं आता ह्या क्षणाला पाठ नाहीये. मला जे शेवटच्या वेळी लक्षात आहे, जेव्हा प्रश्न विचारला की तुझ्याच्याने कसं जमतं, तुकोबारांनी दिलेलं उत्तर आहे, तुका म्हणे झरा आहे मूळचाच खरा. हे असं आहे, मुळे हे उधार उसनवारीचं नाही, रट्टे मारलेलं नाही, पाठांतराचं नाही, प्रचितीचे बोल आहेत. प्रचितीचे बोल आहेत. समर्थ रामदासांचे याच अर्थाचे दुसरे शब्द आहेत, अभ्यासे प्रकटावे. एक्सप्रेशन, अभिव्यक्ती कशी करा, अभ्यासे प्रकटावे, ना तरी उगी राहावे. जर पुरेसा अभ्यास नसेल गप्प बसा, प्रकट होणी नासावे हे बरे नव्हे. पण तुका म्हणे झरा, तो ज्याला त्याला आपला जो आहे तो तुकोबारायांचाच आहे, आपला पण आहे मूळचाच खरा. पण अरे तो मूळचाच खरा तुम्हाला कळावा लागतो, ज्याला त्याला शोधावा लागतो. कशाने सापडेल याला एक फायनल उत्तर नाही. काय टेक्निक याला पण एक फायनल उत्तर नाही. आयुष्याचा प्रवास आहे, उघड्या डोळ्यांनी उघड्या जाणीवनी करणं आवश्यक आहे. कधी कोणाला काय अनुभव येतात, कोणाच्या वाटेला काय काय येतात, फटके बसतात, आणि मग येतो, मग स्व सापडतो. राजस्थान मधल्या गावामध्ये पोरग लहानाचं मोठं होत होतं, मोठ्या भावाच्या जीवावर. टार्गेट पोरग, धाकटा भाऊ, शेंडेफळ, आई वडील गेलेले, हे गावभर उंडारताय, आणि जिकडून तिकडून पळतून हातपाय तोंड सुद्धा न धुता येऊन बसायचं. वहिनी भूक लागली जेवायला वाढ. बरं, ते आपली भारतीय संकल्पना आहे की मोठ्या भावाची पत्नी म्हणजे आई, आणि खरोखर आई वडील गेले तर त्याच्या मागे मोठ्या भावाने सांभाळायचं सगळं. हा मोठा भाऊ शेतात काम करत होता, कष्ट करत. हे पोरग टार्गेट गावभर उंडारताय, मारामाऱ्या करताय, उन्हाळक्या करताय, स्वतःचं शर्ट फाडून घेताय, दुसऱ्याचा फाडताय, आणि रोज घरी वहिनी जेवायला वाढ. तर ती वहिनी पण माय, ती आईसारखी, ती वाढायची. पण हळूहळू ती चिडीला यायला लागली की माझा नवरा कामावतोय, हे का तर नुसतंच उंडारते धीर भाऊजी, हे उंडारताय गावभर. एक दिवशी हा आला संध्याकाळी, वहिनी जेवायला वाढ. वहिनीने भाकरी त्याच्या पानात वाढली, ती थोडी करपली होती साईडनी. पोरगेला असं असलेला म्हणलं, वहिनी भाकरी करपली. कणिक तिमता तिमता ती वहिनी म्हणली की चांगली भाकरी खायची असेल तर 4 पैसे कमवायची अक्कल पाहिजे माणसाला. ते झोंबलं ह्याला बोललेलं, पुरुषी अहंकार ताट दिलं उलटवून. त्यांनी तणतणत घराबाहेर पडला. पण जाताना वहिनीला सांगून गेला की भाभी अच्छा किया तुमने बताया, अभी कुछ बनूंगा तो वापस आऊंगा. तो घरनं बाहेर पडला. आज आपण त्या मुलाला ओळखतो कविराज भूषण म्हणून. शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं असामान्य काव्य लिहिलं. हिंदी आणि जागतिक साहित्यात सुद्धा उपमा, अलंकार, उत्प्रेक्षा, वेगवेगळे मीटर म्हणजे मात्रा, वृत्त, छंद याचा सम्राट म्हणजे कविराज भूषण. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं इतकं असामान्य वर्णन. मग फक्त जवळपासील समर्थ रामदासांच्या 2 आहेत पत्र, दोन त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं, ह्यांनी शिवराज प्रशस्ती हे अख्खं काव्य लिहिलं. केव्हा सापडला? स्व वहिनीने थोबाड ठेवून दिल्यावर सापडला. करपलेली भाकरी नको असेल तर 4 पैसे कमवायची अक्कल पाहिजे माणसाला. तो बाहेर पडला, भाभी कुछ बनूंगा तो वापस आऊंगा. असा दुसरा एक महान माणूस आहे, त्याचा आपल्या पत्नीवर प्रेम असावं, ठीक आहे, आणि आपल्याच असणं बरं. याचं इतकं प्रेम की हा तिला माहेरी जाऊच द्यायचा नाही. नजरेला सुद्धा धड काम पण करतो, पण करायचं नाही, तिला पण करू द्यायचं. ते पहिल्यांदा कुठल्याही बायकोला आवडेल हो असा एवढा प्रेम करणारा नवरा. दुर्मिळ ती गोष्ट वेगळी. हळूहळू ते तिला अंगावर यायला लागलं. तिला विवाहानंतर 10 वर्ष तिला शेजारच्या गावात माहेर होतं, पण माहेरी जातात. आणि याला बेचैन दिसेनाशी झाली तरी ते अस्वस्थ व्हायचं, नाही तू नाही जायचं. शेवटी एक दिवशी निरोप आला की आई शेवटच्या घटका मोजते, ती तुझं नाव घेते मुलीचं. तर ती चिडीला आलेली नवऱ्याला म्हणाली की अहो ते 10 वर्ष झाली मी नाही गेलेले, 1 दिवस, आता तर मला एका दिवसापुरती जाऊ द्या, 2 दिवसात म्हणजे परत येते मी. आणि महाकष्टाने आपला सगळा निश्चय पणाला लावून पण परवानगी दिली की 2 दिवसापुरती, आज जा उद्या परत ये.
ती गेली आपल्या आईकडे मुलगी माहेरी परत असणारच ना ओढ साहजिक आहे. आई पण ती आता शेवटच्या घटकान गेली, 10 वर्ष नाही भेट झालेली. ती गेली त्या रात्री, ते उत्तर प्रदेशातली ही गोष्ट, ती अशी सपाटीची घरं असतात सर, एकच मजली. ती गच्चीमध्ये झोपलेली, तर तिला त्या रात्री भिंतीवर काहीतरी फुसूर फुसूर ऐकू आलं. म्हणून बघतीये हा नवरा भिंतीवरनं चढून वर यायचा म्हणून ती इतकी वैतागली की आपल्या नवऱ्याला टाकून बोलली, वेडवाकडं बोलली की इतकं नाही, हे आता बायले पण झाला, इतकं काय आहे मी पाया पडला, तिचा पाया पडला. म्हणली मा मा असं की दुर्गा मा, तू देवी आहेस आणि तू माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलंस, बरं झालंय. पाया पडला आणि निघून गेला. परत आला तो कवी कुलगुरू तुलसीदास बनून परत आला. तुलसीदासाचं असामान्य काव्य ही गोष्ट त्या तुलसीदासाच्या आयुष्याची कहाणी. लाहोर मध्ये राहणारा एक माणूस दारुड्या होता आणि त्या काळात उपलब्ध असलेले एकही व्यसन त्यांनी सोडलेलं नव्हतं. सगळे अफूचं व्यसन होतं, वेश्यांकडे जायचा. बायको त्या काळातल्या बायकोला साजेशी बिचारी महाकष्टाने संसार सांभाळत होती, 4 घरी भांडी घासत. तिने दारूच्या नशेमध्ये आणि दारूसाठी पैसा हवाय म्हणून बायकोचं मंगळसूत्र तोडून घेतलेलं होतं. ती कसा बसा बायको संसार सांभाळत होती. हा लाला मुन्शीराम एक दिवशी झोकांड्या खात घरी पोहोचला आणि बायकोला म्हणला, जेवायला वाढ. दारू प्याली की भूक फार वाढते असं पिणारे सांगतात, तुम्हालाही अनुभव नसला म्हणजे मिळवली. बायकोला म्हणलं जेवायला वाढ. बायको चिडलेली होती. आता टेकीला आली, किती घेणार हो, येणारच ना कोणतरी चिडीला. त्यामुळे ती चिडून शेवटी म्हणली की सगळ्या संसाराचं वाटोळं झालं, स्वयंपाक करायला घरामध्ये भांडी शिल्लक नाही, तुम्ही माझं मंगळसूत्र तोडून दिलं, कुठलं आता काय मला खा. आणि त्या चिडीमध्ये ती म्हणली की दारू पिऊन आयुष्य वाया घालवताय, त्याच्यापेक्षा तो गावामध्ये एक साधू पुरुष आलाय, जाऊन त्याची प्रवचन ऐका. हाकलून दिलं तिने त्याला घरातून बाहेर. पहिल्यांदा घडलंय. जी माय गप असून सगळं सोसत होती, ते पहिल्यांदा घडलं की त्याला घरातून हाकलून दिला, याची दारू उतरलीच. पण तो चालत चालत रस्त्यावरनं निघाला. योगायोग जुळून आला तो म्हणजे ज्या मंदिरामध्ये एका साधू पुरुषाचं प्रवचन चालू होतं त्याच्या समोरच्याच रस्त्यावरनं तो चालत निघाला. त्याला ते आवाज ऐकू आला. पावलं थांबली, वळली, आतमध्ये जाऊन बसला. त्या साधू पुरुषाचं प्रवचन संपल्यानंतर बाकीचे सगळे भक्त निघून गेल्यावर हा त्या साधू पुरुषापाशी गेला, पायावर साष्टांग दंडवत घातला की माझे डोळे उघडलेले आहेत, आज तुमचे जे विचार आहेत सगळे ऐकले, मला तुमचा शिष्य करून घ्या. मित्र हो, तरुण वयामधला हा व्यसनी दारुड्या लाला मुन्शीराम म्हणजे आर्य समाजाचा स्वामी दयानंदांच्या नंतरचा प्रमुख स्वामी श्रद्धानंद म्हणजे हा लाला मुन्शीराम. न्यूयॉर्कच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका 8 वर्षाच्या मुलाला महाकष्टाने आई वडिलांनी पैसे साठवून वाढदिवसाच्या दिवशी सायकल भेट घेऊन दिली. आणि अशी ती छोटी छानशी कलात्मक सायकल घंटी वाजवत ते पोरगं बस्तीभर, ती गरीब बसती होती, घेतो ब्लॅक्स, काळा मुलगा, म्हणजे न्यूयॉर्क अमेरिकन गोऱ्यांच्या समाजव्यवस्थेमधले दलित. हा प्रेमाने फार त्या झोपडपट्टीमध्ये दाखवायला गेला. त्या झोपडपट्टीमध्ये काही गुंड होते, त्यांनी त्याला बोलवलं इकडे, तिला 2-4 थोबाडीत ठेवून त्याची सायकल काढून घेतली. हा मुलगा रडत घरी आला, पण मनाचा निश्चय करून आला की आता इतकी ताकद मिळवीन की पुन्हा म्हणून माझ्या वाट्याला कोणी जाऊ शकलं नाही पाहिजे. 8 वर्षाचा मुलगा म्हणजे बॉक्सिंगच्या इतिहासातला आजपर्यंतचा अजरामर चॅम्पियन मोहम्मद अली म्हणजे हा 8 वर्षाचा मुलगा. असाच न्यूयॉर्कच्या झोपडपट्टीमध्ये दुसरा पोरगा लहानाचा मोठा होता. खाण्याचं दारिद्र्य, बाप व्यसनी, आई मोलमजुरी करत होती. 1948च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक्सची तो कॉमेंट्री एका मोडक्या तोडक्या ट्रान्झिस्टरवर ऐकत होता. त्याने ऐकलं की कोणीतरी 29 फूट उडी मारून लॉंग जम्पचा रेकॉर्ड केलाय. वयाच्या 8व्या वर्षी यांनी निश्चय केला. तो ज्या झोपडीच्या दारातून गटार वाहत होतं, घरामध्ये गेला, मोडकी तोडकी फुटपट्टी होती लाकडी, ती आणून त्याने 30 फूट मोजले. वयाच्या 8व्या वर्षी ठरवलं की एक ना एक दिवशी माझ्या आयुष्यामध्ये ही 30 फूट लॉंग जम्प मारून नवं वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट करील. हा दारिद्र्यामध्ये असलेला बॉब बीमन पुढे 24 वर्षाचा झाला, म्हणजे मध्ये 16 वर्ष गेली. अमेरिकेच्या ऍथलेटिक्सच्या टीम करता सिलेक्ट झाला. लॉंग जम्प 1964चं ऑलिम्पिक्स, 5 उड्या मारायच्या असतात, बेस्ट ऑफ 5. याच्या अंगामध्ये ताप होता, 5 ताप होता. नॉर्मल कोणी माणूस असता तर म्हणला असता की आपली गेली बुवा संधी. आणि जो पीक फिटनेस लागतो ऑलिम्पिक्स मध्ये भाग घ्यायला, ते पण गोल्ड मेडल मिळवायला, आणि याचा तर स्वतःशी निश्चय होता नुसतं गोल्ड मेडल नाही, नवं वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण करीन. अंगामध्ये 5 ताप. आणि तुमच्या माझ्यासारखा असता आपल्याला काही साप आहे तर तो म्हणला असता अरे साले आपण सगळं केलं 16 वर्ष आयुष्य याच्यामध्ये, पण आता नाही, आपल्या नशिबात नाही तर आपण नाही झालो प्रिलिम क्लिअर, काय करणार आपण. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर.
नशीबच फुली फुली तो क्या करे पांडू. बॉब बीमन हरून गप्प नाही बसला. अंगात 5 ताप असताना बॉब बीमन उतरला मैदानात. ते असं लांबनं पळत यायचं असतंय आणि एक लाईन आखलेली, त्याच्यावरनं टेक ऑफ आहे. आकाशामध्ये 2 पावलं चालतो, लॉंग जम्प घेणार आणि लँडिंग करतो पलीकडे. बॉब बीमनचे जेव्हा 4 चान्स झाले तेव्हा 2 फाऊल झाले होते, म्हणजे लाईन कट झाली होती. आणि 2 आले बरोबर, पण 25 आणि 26 फूट. 5वा चान्स शेवटचा. त्याच्या कोचने त्याला कानात येऊन सांगितलं, बॉब रिमेंबर दिस इज युअर लास्ट चान्स. अख्ख्या खेळाच्या इतिहासात एका हाताच्या बोटावर सुद्धा, ते पूर्ण पण नाही होणार, 5 पण नाव नाही सांगता येणार, की ज्यांनी एकाहून जास्ती ऑलिम्पिक्स मध्ये मेडल्स मिळवली. कार्ल लुईस आहे, आधीचा जेसी ओवेन्स आहे, आणि अशी बहुधा आणखीन एक 2-4 नाव, ग्रेग लुगानिस म्हणून स्विमर होता, त्यांनी मिळवले. पण एक तुमची जी बॉडी फिटनेस आणि जो लागतो, एक कुठलं तरी ऑलिम्पिक्स, त्याच्यात बॉब बीमन. त्याचे 4 चान्स, त्यापैकी 2 फाऊल, म्हणजे 3रा फाऊल झाला तर बादच खेळाडू, 3 फाऊल झाले तर बाद. आणि कोचने कानात येऊन सांगितलं, आणि अंगात ताप 5, आणि कोच कानात येऊन सांगतो, बॉब रिमेंबर दिस इज युअर लास्ट चान्स. आणि बॉबने चित्त एकाग्र केलं आणि इव्हेंच्युअली जी मारली उडी ती 30 फूट होती. आणि त्यांनी फाऊल व्हायला नको म्हणून जी टेक ऑफची लाईन असते तिच्या 1 अख्खा फूट मागणं टेक ऑफ घेतला होता आकाशामध्ये. तुम्ही टेक ऑफ कुठेही घेतला तरी ऑलिम्पिक्सच्या रूल नुसार तुमची लेंथ मोजली जाते त्या लाईन पासून, म्हणून त्याची उडी 30 फूट आहे. अन्यथा ती खरी 31 फूट आहे, आणि ती खरी 31 फूट असेल तर बॉब बीमनचं रेकॉर्ड आजही टिकून आहे. मध्ये ते मोडलेलं आहे, विल्यम पॉवेल म्हणून खेळाडू आहे, त्यांनी मोडलेलं आहे, 2 सेंटीमीटरनी मोडलेलं आहे. पण स्वची ओळख बॉब बीमनला त्याचा स्व कळतो किंवा वयाच्या 8व्या वर्षी झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतोय, दारातनं गटार वाहताय, पण हेल्सिंकी ऑलिम्पिक्सची तो कॉमेंट्री ऐकतोय आणि लक्कन डोक्यात प्रकाश पडला आणि आयुष्याचा एक निश्चय झाला. आयुष्याचा तो निश्चयाचा क्षण आहे. निश्चयाचा क्षण हा स्वची ओळखीच्या प्रोसेस चालू होण्याचा क्षण आहे. मी माझ्या आयुष्यात आता करतोय का निश्चय, संकल्प, मग माझा स्वची ओळखचा प्रवास माझा चालू होतो. इटलीमध्ये वाढणारा एक अत्यंत बावळट मुलगा होता. आई वडील गेलेले, बहीण सांभाळत होती. भारतच असं समजू नका, जगभर समजूत आहे की भावानी बहिणीला सांभाळायला हवंय. किती भाऊ सांभाळतात गोष्ट वेगळी. बहिणीच्या संपत्तीवर डोळा असतो. गावाकडे विशेषतः असेल तर मुलीचं नाव 7-12 येत नाही. तिचं कशाला पाहिजे, तू दुसऱ्या घरची संपत्ती, तिकडे जा, नवऱ्याच्याच घरी काय ते तुला नवरा जाळून मारेल त्यावेळेला तू स्वतःमध्ये पोचशील. आमच्या त्यांनी जमणारा हुंडा देऊ ते देऊ, भावाने रक्षण करायचं. ही बहीण करत होती. आणि हा मुलगा 19 वर्षाचा होईपर्यंत असा किडकिडीत शेंबूड सारखा नाकात नव्हतो, सारखं त्याला काहीतरी आजार पण होत आहे, बहीण सांभाळते. हा मुलगा 19 वर्षाचा झाला तेव्हा बहीण चिडली एक दिवशी, वैतागली, प्रेमानेच पण वैतागली. ती म्हणली की काय आहे, कोणी कोणाला, आता तू 19 वर्षाचा, तू काय लहान आहेस, कोणी कोणाला सांभाळलं पाहिजे. ते झणझणीत अंजन तो जागा झाला. या मुलांनी वयाच्या 19व्या वर्षी व्यायामाला सुरुवात केली. 4 वर्षात. त्यांनी वयाच्या 23व्या वर्षी रोम मध्ये निशस्त्र सिंहाचा मी सामना करतो असं चॅलेंज दिलं, आणि त्या कलोसियम मध्ये लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मोकळा सिंह आणि त्याच्यासमोर बलदंड सणसणीत कमावलेला, सिंहासारखी ताकद असलेला चपळपण, आणि त्या सिंहाला दमवलं. आपल्याकडे संभाजी महाराजांचं जसं प्रसिद्ध चित्र आहे ना, की पाठीवर सिंहाच्या त्यांनी मान टाकलेली आहे आणि सिंहाचा जबडा फाडतायत, तसं या युजेन सँडोनी रोम मधल्या कलोसियम मध्ये सिंहाशी निहत्ते हल्ला सामना केला, सिंहाला दमवला, आणि नंतर त्या सिंहाचा जबडा फाडण्याची ताकद कमावलेली होती तो सँडो. ओळखीचा क्षण कोणाचा केव्हा येईल याला काही गणित नाहीये. आपण त्या प्रोसेस मध्ये असणं महत्वाचं आहे. कुठलाही एक विशिष्ट गुण म्हणजे सद्गुण आहे का दुर्गुण आहे असं नाही. आपण आपला गुण ओळखला पाहिजे, तो योग्य परिस्थितीनुसार वापरला तर तो सद्गुण ठरेल. आपल्या मर्यादांची जाणीव असणं हे सुद्धा स्वच्या ओळखीचाच प्रोसेस आहे, की मला माझ्या मर्यादा कळल्या पाहिजे. पर्सनॅलिटी टाइप्स वेगवेगळे असतात, कोणी इंट्रोवर्ट असतो, कोणी एक्स्ट्रोवर्ट असतो. आता काही दिवसांपूर्वीच्या एका बॅचच्या मी मुलांना जे सांगतो की पहिल्या किंवा उशिरा दुसऱ्या तासाला काम स्वतःची सगळ्यांना ओळख करून द्या. त्यामध्ये आपला एक मुलगा, तो इथे समोर बसलाय का नाही त्याने मनात विचार करावा. तो म्हणाला की मी सहज नॅचरल स्वभावाने मी इंट्रोवर्ट आहे, तर माझा निश्चय की एक ना एक दिवस एक्स्ट्रोवर्ट होऊन दाखवेल. आणि मलाही प्रश्न पडला की कशाला होऊन दाखवेल, जे आपण आहोत, बिईंग ऑनेस्ट टू वनसेल्फ, जे आपण आहोत, पण ते जे काय आहोत ते कळायला पाहिजे. अँड बी कम्फर्टेबल विथ इट. दुसऱ्याकडे कोण नको ठरवायला. पण ते आपली स्वची ओळख, त्याची साधनं सुद्धा खूप आहेत. कशी करता येईल स्वची ओळख? चिंतनाने करता येईल, नियमित डायरी लिहून करता येईल. आई वडील आपल्या मुला मुलींना मदत करू शकतात.
चांगले शिक्षक आपल्या मुलामुलींना मदत करू शकतात. जीवनामध्ये येणारे अनुभव आपल्याला काही शिकवून जातात. त्यातून जर कळलं, अडचणीच्या प्रचंड प्रसंगी एकदम काहीतरी सुचलं, पण त्यातून सूर सापडून गेला, कळलं की आपल्याला माहिती नव्हतं की आधी आपल्यात आहे जेनेटिक कोड, आणि तो जीन उलगडला. ऍप्टिट्यूड टेस्ट नावाचं साधन सुद्धा आहे ऍक्च्युली त्या स्वच्या ओळखीसाठी. त्याला काउन्सिलिंग, सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची जोड सुद्धा आहे. साधनं खूप आहेत. मी म्हणणार आहे आणि नंतर तुमच्याशी बोलणार पण आहे की सर्वात महत्वाचं साधन योग आहे. खरोखर ध्यान धारणा, खरोखर सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम हे सगळे. पण लक्षात ठेवण्याची, आजचं सत्र संपवण्याकडे यायचं असेल तर सर्वात महत्वाचं सूत्र आहे स्वची ओळख, आणि आपण त्या प्रवासात असणे कॉन्शियसली, की अरे मी डोकावून पाहतोय का आतमध्ये, कधी डोळे मिटेन कधी नाही, पण अशी माझी स्वची ओळख आयुष्यभर चालू राहते. कोहम चा प्रवास आपल्याला सोहम कडे घेऊन जाणार आहे. विश्व घडवणारं तेच चैतन्य माझ्यात आहे, पण प्रत्येकाच्या मध्ये ते चैतन्य एकाच पद्धतीने व्यक्त होतं असं नाहीये. प्रत्येकात ते वेगवेगळं आहे. पण कुणीही कुणाला विषम मानू नये, स्वतःला शाणा समजू नये. प्रत्येकाने आपल्या त्या तपश्चर्येमध्ये असावं, गुंग त्या प्रोसेसमध्ये असावं. ती तपश्चर्या आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणू शकणारे फार थोडे. योगी या दुर्लभ, तो म्या देखिला साजणी, असं म्हणणारे ज्ञानेश्वर, किंवा ते वेदांचा तो अर्थ आम्हासाठी ठावा, किंवा हो नरेंद्र तू माझ्या समोर बसलायस हे जेवढं सत्य आहे त्यापेक्षा मी ईश्वर पाहतो हे सत्य आहे, हे सांगू शकणारे रामकृष्ण परमहंस हे आहेत की तो मला स्व सापडला. आपलं काम त्या तपश्चर्येमध्ये असणे. मी कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या माझ्या निवडलेल्या क्षेत्रात जास्ती चांगला आहे का, तज्ञ आहे का, स्किलफुल आहे का, अशी माझी तपश्चर्या, त्या मी ज्याला नाव ईश्वर देतो अशा स्वकडे चालू आहे का, हा आपला प्रवास आहे. माणसाची स्पर्धा केवळ बाहेरच्या जगाशी नसते. आपल्याला वाटतं बाहेरच्या जगाशी आपण करतो, दुसऱ्याशी करतो, त्यापायी मत्सर सुद्धा करतो. ज्या दिवशी माणसाला कळेल की आपली खरी स्पर्धा आपल्याशी आहे, ती कधी संपत नाही, आणि तो आयुष्यभर चालू राहणारा प्रवास आपल्याला त्या स्वच्या ओळखीकडे घेऊन जातो, तेव्हा मी ज्या गोष्टीने शेवट करणार आहे तिथला मतितार्थही कळतो, मग आयुष्याचा प्रवास चालू झालेला असतो. माझ्या मनातली थांबतानाची सुद्धा गोष्ट माझ्या हिरोचीच आहे. माझा हिरो अनेकातले, एकमेव असं नाही, पण आईन्स्टाईन. 1951-52 सालातली गोष्ट आहे. त्यावेळेपर्यंत आईन्स्टाईनचं वय झालेलं होतं. केस पांढरे होते असे वाढलेले, पण भांग पाडायला त्याला बंदी होती कायद्याने. सांगितलं होतं भांग बिंग पाडलास, नीट कपडे घातले इस्त्री बिस्त्रीचे तर कलम 144 लागू करेल. म्हणून ते शॅबी बावळट इस्त्रीचे कपडे नसायचे, शर्टचं बटन वरचं खाली खालचं वर, 2 पायामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे सॉक्स आणि 2 वेगळे शूज असे घालून प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये जाणारा आद्य पंख. कानात डूल नव्हते एवढंच. भांगीन पाडायला पण त्यांनी असे केसात अशा हात फिरवली भांग. अमेरिकेमध्ये गेला जर्मनीमधून हिटलरच्या जाचानंतर, त्यांनी सुचवलं फ्रँकलिन डी रुझवेल्टला, म्हणून केवळ फिजिक्सच्या अभ्यासाला वाहिलेलं हे प्रिन्स्टन विद्यापीठ स्थापन केलं गेलेलं होतं. आणि हा केव्हा तरी 51-52 साल, म्हणजे 50 नोबेल पारितोषिक वळून टाकली त्याच्यावरनं तरी कमी असा आईन्स्टाईन एका दिवशी विद्यापीठातले त्याचे तास पूर्ण करून प्रिन्स्टन विद्यापीठाच्या मुख्य दरवाजाच्या समोर बस स्टॉप आहे त्याच्यावर उभा होता. सहज मनात आलं की स्वतः आईन्स्टाईन फिजिक्स शिकवतोय. काय लकी पोरं असली पाहिजेत. पण जास्ती महत्वाचा प्रश्न आहे की पोरांना कळायला पाहिजे की आपण लकी होत, आपल्याला साक्षात आईन्स्टाईन स्वतः आपल्याला फिजिक्स शिकवतोय. आणि तो आईन्स्टाईन तास संपल्यानंतर बस स्टॉपवर उभा आहे, त्याच्यासाठी लाल दिव्याची गाडी नाहीये, तर तो कोणाही सामान्य नागरिकासारखा बस स्टॉपवर उभा आहे. त्याच्या शेजारी येऊन एक तरुण पोरगा उभा राहिला. तो टिपिकल गोरा अमेरिकन, उंच, तगडा, सणसणीत व्यायाम करून कमावलेलं शरीर कळत होतं, मेगा स्लीव्ज होत्या, आणि हातामध्ये असं पुस्तकांचा एक ढिगारा होता. माणसाची उत्सुकता असते ना सर, इकडे इकडे बघता बघता केव्हा तरी वधूवर सूचक मंडळ पूर्ण होतं. शेजाऱ्याकडे लक्ष जातं की ह्याच्यात तरी काही असं सापडतंय का बघून. आईन्स्टाईनचं तर चिकार वय झालेलं होतं, करायची ते अफेअर्स पण करून झालेली होती. आईन्स्टाईन असं सहज त्या मुलाकडे वळून पाहिलं, हातामध्ये पुस्तकांसाठी त्यांनी वाकून पाहिलं, सगळी पुस्तकं फिजिक्सची होती. आईन्स्टाईनने त्याला विचारलं, यंग मॅन हु आर यू. त्या पोरांनी छाती काढून उत्तर दिलं, आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स अँड ओल्ड मॅन मे आय आस्क यू हु आर यू. शेजारी आईन्स्टाईन उभा आहे, पण अजून टीव्ही चालू झाले होते, पण सेलिब्रिटी कल्चर नव्हती आलेली. आपल्या शेजारी फिजिक्सचा देव उभा आहे हे त्याला माहिती नव्हतं. आईन्स्टाईन विचारतोय, यंग मॅन हु आर यू.
यांनी छाती काढून उत्तर दिलं, आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स अँड ओल्ड मॅन, मे आय आस्क यू हू आर यू? आईन्स्टाईन म्हणाला, आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. आणि आपला स्व ओळखून ज्याला आयुष्यभर विद्यार्थी राहता येतं, त्याची वाटचाल त्या ज्ञानाच्या किंवा ईश्वराच्या महासागरापर्यंत चालू राहते. तुम्हा सर्वांना असं आपापला स्व कळो आणि तुमच्यामधून येणाऱ्या कर्तृत्वातून भारताचं विश्वाचं कल्याण हो, अशी प्रार्थना करून आज या ठिकाणी थांबतो. नव्या वैभवाची स्वप्ने सजावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, अहंता गळावी अभंगास म्हणता, तपस्येत तल्लीन आतून होता, प्रतिभे समस्तीत आकार यावे, पुरी उत्तमाचेच ओंकार गावे, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद